सगळ्यांचं आजच्या या सेशनमध्ये मनापासून स्वागत. युअर मोस्ट 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 वेलकम इन दिस सेशन ऑफ ओव्हर थिंकिंग, हाऊ टू रिड्यूस ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी. बोलो. प्लीज शाहीन तांबोळी माईक म्यूट करा. ओके, मी तुम्हाला सगळ्यांना वेळ देणार आहे, तेव्हा तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. पूजा खताळ मॅम, वेलकम आफ्टर लॉंग टाइम. ओके फाईन. नितीश वेलकम, लक्ष्मण सर वेलकम. मला सगळ्यांना एक विनंती आहे, प्लीज माईक म्यूट करा. रेकॉर्डिंग सगळ्यांना मिळणार आहे, डोंट वरी. काय होतं की थोडंसं अनम्यूट असेल तर इंटरप्शन क्रिएट होतं आणि ते रेकॉर्डिंगमध्ये तसंच येतं. फाईन. सो या चॅटबॉक्समध्ये मला बघायचं आहे किती जण सुपर एक्साइटेड आहेत. सुपर एक्साइटेड, सुपर एक्साइटेड. चॅटबॉक्समध्ये SE टाईप करू शकता. सुपर एक्साइटेड. आज आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत. सुपर एक्साइटेड. ओके, सगळ्यात पहिल्यांदा मीच बोललो सुपर एक्साइटेड. वैशाली मॅम इज देअर, अनिता मॅम इज देअर. 1+ कोणीतरी आहे, प्लीज रिनेम करा. सिद्धार्थ कुंभार सुपर एक्साइटेड. डॉक्टर ज्योती चव्हाण मॅम, सारिका कंक मॅम, विशाल जवक सर. ओके ग्रेट. ओमकार बेंद्रे सर, गुड. एक्स एक्साय ओके काहीतरी आहे. सुपर एक्साइटेड. ओके, विशाल करात फ्रॉम बारामती, सुपर एक्साइटेड. ऑलवेज एक्साइटेड विशाल करात सर. ओके, हाडाचे शिक्षक आहात तुम्ही, सुपर एक्साइटेड असणारच. ग्रेट. सीमा मॅम सुपर एक्साइटेड. फाईन. जेवढे तुम्ही सुपर एक्साइटेड असणार आहात त्याच्यापेक्षाही डबल सुपर एक्साइटेड मी आहे, असणार आहे. तुम्ही जरी नसला, बाय द वे, तुम्ही जरी सुपर एक्साइटेड नसला तरी मी असणार आहे, बिकॉज ओके. सोजल सर. ओके फाईन. ओके, सुपर एक्साइटेड. माझी टीम सुद्धा सुपर एक्साइटेड आहे. ग्रेट. अश्विनी जाधव मॅम इज सुपर एक्साइटेड. ओके, बाकीचे नाही आहेत का सुपर एक्साइटेड? ओके, जस्ट जॉईंड. विकास वाघमोडे सर वेलकम अँड सुपर एक्साइटेड. ग्रेट. पूजा खताळ मॅम सुपर एक्साइटेड. ग्रेट. मला बघू द्या खरंच किती जण एक्साइटेड आहेत आजच्या सेशनसाठी. आज मी तुम्हाला आय एम गोइंग टू टीच यू वन ऑफ द बेस्ट अँड मोस्ट इफेक्टिव्ह टेक्निक जे मी फॉलो करतो, तुम्हालाही शिकवणार आहे. त्याने तुमचा वेळ वाचणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की यू आर गोइंग टू बी व्हेरी फोकस्ड इन युअर लाईफ. किती जणांना शिकायचं आहे फोकस, हाऊ टू बी फोकस इन द लाईफ. चला, फोकस फोकस टाईप करा. फोकस चॅटबॉक्समध्ये टाईप करा. फोकस फोकस. ग्रेट. क्या बात है. जस्ट लेट मी सी इन द चॅट बॉक्स. युवराज. ओके ग्रेट. वैशाली मॅम फोकस फोकस फोकस. वाव, क्या बात है. ऑल 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 वॉन्ट टू बी अ फोकस्ड. मग काहीतरी थोडंसं डेडिकेशन करावं लागेल. करणार का? किती जण तयार आहे डेडिकेशन करायला? सगळे तयार आहेत? चॅटबॉक्समध्ये टाईप करा. आय किंवा मी टाईप करा. क्या बात आहे. सगळे एक्साइटेड आहेत? सगळे रेडी आहेत? क्या बात आहे. तुम्ही सगळेच रेडी असाल तर भारत, आपली इंडिया सुपर पॉवर डेफिनेटली होणार आहे. क्या बात आहे. ग्रेट. माझं चॅटबॉक्समध्ये लक्ष आहे हा. काही जण काहीच टाईप करत नाहीये. डोंट वरी, मग तुमचं शनी सुद्धा काही बिघडू शकणार नाही. आज शनी जयंती असली तरी बिघडणार नाही. ओके, जस्ट किडिंग. नितीश मराठे सुपर एक्साइटेड. ओके, तुम्हाला बदलायचं आहे. ओके कमॉन, मी तुम्हाला एक छोटासा टास्क सांगेल. खरंच तुम्हाला डेडिकेटेडली खूप डिसिप्लिन बनायचं असेल, फोकस्ड बनायचं असेल तर आत्ता लगेच कळेल आपल्याला किती जण लगेच ॲक्शन घेऊ शकतात. ज्यांना खरंच डेडिकेटेडली एकदम फोकस्ड बनायचं आहे लाईफमध्ये अँड यू वॉन्ट टू अचीव, जे 10 वर्षांमध्ये अचीव करायचं ते येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये तुम्ही अचीव करू शकता इफ यू हॅव अ सुपर फोकस. राईट. त्यासाठी तुम्हाला एक सिम्पल टास्क सांगतो, आता ऑन द स्पॉट तुम्हाला करायचं आहे. दॅट यू हॅव टू स्टार्ट युअर कॅमेरा. बघूयात किती जण करतात. यू हॅव टू स्टार्ट युअर कॅमेरा. बघूयात किती जण ॲक्शन ओरिएंटेड पर्सन आहेत, ॲक्शन हिरो आहेत.
ओके, लेट मी चेक. मी नावं पण घेणार आहेत. ओमकार बेंद्रे. ओमकार, शर्ट कसा आहे माझा? मस्त आहे. ओके, तुम्ही दिसताय सगळ्यांना. शर्ट वेअर Yes. करून बसा, शर्ट वेअर करून बसा. कॅमेरा चालू आहे. ओके. येस. ठीक आहे, लेट मी चेक. ओमकार बेंद्रे यांचा कॅमेरा चालू आहे. व्हेरी गुड. वैशाली मॅम, रवींद्र, अपर्णा मॅम, राहुल गाडे, विशाल जवक. बघूयात किती जण खरंच फोकस्ड. तुम्हाला फोकस बनायचं असेल तर कॅमेरा चालू ठेवा. विकास वाघमोडे सर, वेलकम. डॉक्टर ज्योती, तुम्ही एवढे बिझी आहात, आय थिंक तुम्ही प्रवासामध्ये आहात, तरी सुद्धा तुम्ही कॅमेरा चालू ठेवलेला आहे. डॉक्टर लोक डेडिकेटेड असतातच, क्या बात आहे. येस. आणि त्यात तुमचं नाव ज्योती आहे. ज्योती म्हणजे दिवा, प्रकाश देणारा, प्रकाश देणारी व्यक्ती. युवराज, व्हेरी गुड. सारिका मॅम. विनोद थोरात, कॅमेरा व्यवस्थित पकडा. तुम्ही कमी आणि मागचे जे कपाट जास्त दिसत आहे. ओके. कुंभार, ओके. सिद्धार्थ सर, क्या बात आहे. ओके. बाकीच्यांचे कॅमेरे बंद आहेत, याचा अर्थ तुम्हाला फोकस्ड बनायचं नाहीये का? ओके. बाळासाहेब पाटील सर, वेलकम. आदित्य पातरकर, वेलकम. कविता मॅम, वेलकम. शाहीन तांबोळी, वेलकम. आदित्य पातरकर, वेलकम. सगळ्यांचं वेलकम. आज खूप मजेशीर आणि खूप महत्त्वाची गोष्ट शिकणार आहे. बरेच जण मला विचारतात की सर, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? लेट मी टेल यू, देर इज नो एनी सिक्रेट ऑफ द सक्सेस. ओके. हे जे सांगतात ना की सिक्रेट आहे वगैरे वगैरे, असं सक्सेससाठी सिक्रेट नाही. हार्डवर्क इज मस्ट, फोकस इज मस्ट, डिसिप्लिन इज मस्ट, कन्सिस्टन्सी इज मस्ट. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, ते पाहिजेच असतं आपल्या लाईफमध्ये. राईट. सो आय थिंक सगळेच रेडी आहेत आणि हाऊसफुल आहे नेहमीप्रमाणेच. आता आपण स्टार्ट करूयात. डिअर फ्रेंड्स, इट इज माय अर्लिएस्ट रिक्वेस्ट टू यू की आज तुम्ही, माहीत नाही, आज मला वाटतं या सिरीजचं कदाचित हे सेशन लास्ट असू शकतं किंवा नेक्स्ट वीकमध्ये पण होऊ शकतं. बट आज मी तुम्हाला खूप एक फोकस राहण्यासाठी एक टास्क देणार आहे. टास्क म्हणण्यापेक्षा एक मी गोष्ट शिकवणार. आय एम गोइंग टू टीच यू द मोस्ट ब्युटिफुल टेक्निक. ओके. ते तुम्ही फॉलो करा. नो फोर्स केला तर खूप फायदा होईल. आज जिथे आहात त्याच्यापेक्षा बेटर पोझिशनमध्ये तुम्ही पोचाल. ओके, चलो विल बिगिन. स्टार्ट करूयात. सगळ्यांचं वेलकम. आज हे कितवं सेशन आहे, कोण सांगेल मला? कितवं सेशन आहे? ओव्हर थिंकिंगचं हे कितवं सेशन तिसरं आहे? तिसरं अनम्यूट, तिसरं अनम्यूट करून बोलू नका. चॅटबॉक्समध्ये ॲक्टिव्ह राहा. ओके. ज्योती मॅम इज ॲक्टिव्ह, वैशाली मॅम इज ॲक्टिव्ह. वैशाली मॅम म्हणताय तिसरं आहे. राहुल गाडे सर म्हणताय ते तिसरं आहे. तिसरं आहे? इज दिस थर्ड? हॅलो. Anita ma'am is saying fourth. Pooja ma'am is saying fourth. Vikas Wagmode sir is saying fourth. Siddharth Kumbar. ओके, फोर्थ फोर्थ फोर्थ. जे 3 म्हणतायत त्यांच्यासाठी एक मेसेज आहे. ग्रुपमध्ये तुम्हाला अगोदरच्या तिन्ही सेशनच्या लिंक शेअर केलेल्या आहेत आपल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये. जस्ट गो थ्रू ऑल द लिंक्स. जे अगोदर 3 सेशन झालेले आहेत. दिस इज अवर फोर्थ सेशन, राईट, ऑन दिस टॉपिक. फोर्थ सेशन आहे. थँक्यू व्हेरी मच. विशाल जबक, आदित्य पातरकर, थँक्यू व्हेरी मच. ओम कोले, थँक्यू. कविता मॅम, थँक्यू. ही आपलं फोर्थ सेशन आहे. दिस इज अवर फोर्थ सेशन. चौथं सेशन आहे, राईट? Yes, not third. This is our fourth session. So, all my dear respected friends, go through all the last 3 sessions. Zoom recordings YouTubeला अवेलेबल आहे. ते गो थ्रू करा. जर 3 सेशन्स अगोदरचे तुम्ही गो थ्रू केलं नसेल तर हे चौथं सेशन डोक्यावरून जाईल. ओके. हे मी ज्यांना डोकं आहे त्यांना म्हणतोय. ओके. बाकीच्यांनी सिरियसली घेऊ नका. ओके. फाईन. नेहमीप्रमाणे आपण अगदी हसत खेळत सेशन घेणार आहोत. डोंट बी सिरियस, राईट? चलो, विल कम टू द पॉइंट. हां, किती पॉईंट एक्सप्लेन करून झालेले आहेत कोण सांगेल मला? चॅटबॉक्समध्ये सांगा. टोटल 50 पॉईंट्स आहेत. त्यापैकी किती कंप्लीट झालेले आहेत? लेट मी चेक की तुमच्यातले किती जण खरं स्टडी करतात. सिद्धार्थ 25, विकास 25, विकास सर 25, सीमा मॅम 25, अपर्णा मॅम 25. आता ओके. आता आपण महाराष्ट्रीयन आहोत. हर हर महादेव. आता सगळ्यांनी 25 म्हणतायत म्हणजे आपण पण 25 टाईप करायला हरकत नाही. किती झालेत माहीत नसते तरी 25 टाईप करत राहा. ओके. ओके. येस. या. चलो लेट्स बिगिन. आपण चालू करूयात. जस्ट सेकंड.
ओके. टोटल 25 पॉइंट्स हॅव बीन कवर्ड. 25 टॉपिक्स कव्हर करून झालेले आहेत. ओके. येस. थँक्यू व्हेरी मच. सगळेच आहेत इथे. सगळे म्हणतात 25 म्हणजे सगळेच ॲक्टिव्ह आहेत. नितीश मराठे म्हणतात 2525 म्हणजे 2525 टॉपिक्स कव्हर झालेले आहेत. ओके, व्हेरी गुड. होतील ते तेवढे पण कव्हर होतील. येस, नो प्रॉब्लेम. मला वाटतं तुम्ही 25 डबल टाईप केलं. दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. चला, आपण डिरेक्टली मूव्ह ऑन करूयात. विल जम्प टू द नेक्स्ट 26th टॉपिक. सगळ्यांनी नोटबुक, पेन जे काय असेल ते जवळ ठेवायचं आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे कॅमेरा चालू ठेवणं, त्यांनी कॅमेरा चालू ठेवा. ओके. टुडेज फर्स्ट टॉपिक म्हणजे 26 टॉपिक आहे, पॉइंट आहे. दॅट इज स्टॉप ब्लेमिंग युअर सेल्फ. ओके. 26 इथं दिलेलं आहे स्क्रीनवर आणि एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे, 26 वाला टॉपिक इमेज बघायची आहे. 26ला बघा, एक पर्सन आहे, एक व्यक्ती आहे, त्याने डोक्याला हात लावलेला आहे. व्हॉट ही इज डुईंग, तो काय करतो आहे, ही इज ब्लेमिंग हिमसेल्फ. राईट, ही इज ब्लेमिंग हिमसेल्फ. टुडे यू हॅव टू मेक अ कमिटमेंट विथ युअर सेल्फ. फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आय विल नॉट ब्लेम माय सेल्फ ॲट ऑल. मराठीत पण सांगेल, डोंट वरी. आजपासून जर तुम्हाला खरंच ओव्हर थिंकिंग स्टॉप करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला ब्लेम करणं, स्वतःला ब्लेम करण्याला काय मराठीत, दोष देणं थांबवावं लागेल, पूर्णपणे बंद करायला लागेल. डिअर फ्रेंड्स, एक गोष्ट सांगू, आपल्याला ब्लेम करायला पूर्ण जग आहे आणि त्यात तुम्ही परत स्वतःला पण सामील करून देताय. म्हणजे सगळ्यात मोठा दुश्मन कोण आहे? दुश्मन बाहेर नाही आहे. देर इज नो एनिमी आउटसाइड, देर इज एनिमी इनसाइड. सो आतल्या त्या एनिमीला आज किल करायचं आहे. वी हॅव टू किल द इनर एनिमी. स्वतःला ब्लेम करणं थांबवा. यू हॅव टू बी अ बिग फॅन ऑफ युअर सेल्फ. नेहमी लक्षात ठेवा, मी सगळ्यांना सांगत असतो की मी माझा स्वतःचा खूप मोठा फॅन आहे. हे वाक्य तुम्ही फार कमी नाही, म्हणजे मला वाटतं आय एम द फर्स्ट पर्सन माझ्या तोंडून ऐकताय की जो व्यक्ती स्वतःचा पण फॅन असू शकतो. ओके. तुम्हाला आजपासून स्वतःला म्हणायचं आहे, आय ॲम सुपरस्टार, आय एम अ धुरंधर. ओके. टुडे ऑनवर्ड्स आय विल नॉट ब्लेम माय सेल्फ, आय रिस्पेक्ट माय सेल्फ. लिहून घ्यायचं आहे, आय रिस्पेक्ट माय सेल्फ, आय ट्रस्ट माय सेल्फ, आय लव माय सेल्फ, आय ॲडमायर माय सेल्फ. ओके. ज्यांना माझी लँग्वेज इंग्लिशमध्ये कळत नसेल त्यांनी परत यूट्यूबला जाऊन रिपीट करू शकता. मी स्वतःचा रिस्पेक्ट करतो, मी स्वतःवर प्रेम करतो, मी स्वतःचा आदर करतो. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करत नाही तोपर्यंत तुमचा कोणीही रिस्पेक्ट करणार नाही. ओके, समजतंय का? आजपासून तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट द्यायला चालू करा. रिस्पेक्ट इज नॉट इक्वल टू इगो. लक्षात घ्या, मी परत रिपीट करतोय. रिस्पेक्टिंग सेल्फ इज इक्वल टू इगो. ओके. रिस्पेक्टिंग युअर सेल्फ इज इक्वल टू प्राईड. लक्षात येत आहे? इट इज ऑल अबाउट सेल्फ इस्टीम. स्वतःला दोष देणं बंद करा. मी असाच आहे, माझा आवाज असाच आहे, मी दिसायला व्यवस्थित नाहीये. स्टॉप ब्लेमिंग युअर सेल्फ, स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ. स्वतःला प्रेम करा. ओमकार बेंद्रे, तुम्ही अनम्यूट करू शकता? तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ओमकार बेंद्रे, तुम्ही हो फर्स्ट टाइम मला भेटायला आला होता गेल्या 2 आठवड्यांपूर्वी. तुम्ही खूप डिस्टर्ब होता हो सर. आणि मी तुम्हाला एक वाक्य बोललो हो. होतं, आठवतंय तुम्हाला? की तुम्ही महाराष्ट्रातला एक अवॉर्ड मिळालाय. कोणता अवॉर्ड मिळाला सांगाल तुम्ही प्लीज? महाराष्ट्र राज्य पुरस्कार. आवाज ब्रेक होतोय. महाराष्ट्र राज्य पुरस्कार. महाराष्ट्र राज्य पुरस्कार कशात मिळालाय तुम्हाला? कोणत्या क्षेत्रात? वाद्य कामामध्ये. आवाज ब्रेक होतोय. वाद्य कामामध्ये संभव वाद्य वा कामी. वाद्य कामामध्ये ओमकार बेंद्रे या व्यक्तीला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि ओमकार बेंद्रे हो सर ज्यावेळेस माझ्याकडे आले होते, थोडंसं टेन्शनमध्ये होते. आठवते ओमकार? खूप टेन्शनमध्ये होते. तुम्ही हो पप्पांसोबत आला होता. मी तुम्हाला काय बोललो? एकच वाक्य बोललोय, ज्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळतोय तो व्यक्ती साधा सिंपल नाहीये. आठवते ओमकार, मी तुम्हाला ऑन द स्पॉट बोललो होतो हो सर. हो त्यावेळेस पासून. आणि ओमकार, तुम्ही जर आता कधी ओमकारला भेटाल, तुम्ही रिट्रीटमध्ये भेटाल, ओमकारची जे बोट आहेत ना, बोट, ह्या सगळ्या बोटांना असे मोठ्या मोठ्या गाठी आलेल्या आहेत.
ओमकार कॅन यू शो, दाखवू शकता? दिसत असेल तर बघूयात. हो ऑन कॅमेरा दाखवा शक्य असेल तर. ओके, पॉसिबल असेल तर दाखवा. कॅमेरा चालूच ठेवा. ओमकार पॉसिबल आहे? म्हणजे आज महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्या व्यक्तीला भेटतो. ते वाद्य काम ते काय म्हणूयात, ते एक प्रकारचं वाद्य ते वाजवतात आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांचे जर तुम्ही बोटं बघितले ना डिअर फ्रेंड्स, ते रिट्रीटला येणार आहेत. त्यांच्या ह्या सगळ्या बोटांना एवढ्या मोठ्या मोठ्या गाठी आलेल्या आहेत वाजून वाजून. 11-11, 12-12 तास ती व्यक्ती ते वाद्य वाजवते. सांगण्याचा अर्थ काय, की आज जर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्या व्यक्तीला मिळतोय आणि ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जात असेल, तर माझं कर्तव्य ॲज अ थेरपी, बघा तुम्ही त्याचे बोटं बघा, दिसते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये? सगळ्या बोटांना एवढ्या मोठ्या मोठ्या गाठी. ओमकार बेंद्रे नाव बघा, दिसतंय का? एवढ्या मोठ्या मोठ्या गाठी, ते वाद्य वाजून 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 12-12 तास ती व्यक्ती वाजवत असते. 12-12 तास. ओमकार, तुमच्याकडे माझा नंबर आहे. तुमचा व्हिडिओ मला रात्री शेअर करा माझ्या पर्सनल नंबरवरती, मी ते ग्रुपमध्ये शेअर करेल. म्हणजे एक्झॅक्टली तुमचं काम काय आहे ते सगळ्यांना दिसेल. सांगण्याचा अर्थ काय मित्रांनो, स्वतःला ब्लेम करणं बंद करा. ओमकार वेंद्रे सारखी व्यक्ती मला भेटायला येते. सुरुवातीच्या 5-10 मिनिटांमध्ये मी त्या व्यक्तीला सांगतोय की तुम्हाला जर महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळत असेल तर तुमच्यामध्ये काहीतरी असं युनिक क्वालिटी आहे, प्रत्येकामध्ये आहे डिअर फ्रेंड्स. त्यामुळे स्वतःला ब्लेम करणं बंद करा. आणि त्या दिवसापासून ओमकार बेंद्रे हे स्वतःला ब्लेम करणं त्यांनी बंद केलेलं आहे. बंद केलेलं आहे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू डिअर फ्रेंड्स, प्रत्येकामध्ये काही ना काही निसर्गाने, हे बघा असंच नाही कुणाला असंच जमिनीवरती पाठवलंय. माणूस म्हणून पाठवल्याचा अर्थ काय, समथिंग दॅट वी हॅव इनसाइड. आपल्या आतमध्ये ते डायमंड आहे, आपल्या आतमध्ये ती क्वालिटी आहे. फक्त वी हॅव टू फाइंड इट. फाइंड करणं महत्वाचं आहे. लाईफ इज नॉट अबाउट प्रूव्हिंग युअर सेल्फ. लाईफ इज ऑल अबाउट इम्प्रूव्हिंग युअर सेल्फ. लक्षात घ्या. लाईफ इज नॉट टू प्रूव्ह युअर सेल्फ. प्रूव्ह करू नका, जगाला सांगू नका आय एम द बेस्ट, मी खूप ग्रेट आहे वगैरे. इम्प्रूव्ह करा, इम्प्रूव्ह करा, इम्प्रूव्ह करा. अँड द वर्ल्ड इज रेडी टू ॲडमायर यू. त्यामुळे आजपासून स्वतःला ब्लेम करणं बंद करा. किती जण ब्लेम करणं बंद करणार आहेत त्यांनी चॅटबॉक्समध्ये मी टाईप करा. कम ऑन, लेट मी चेक. किती जण आहेत की जे स्वतःला ब्लेम करणं बंद करतील? बंडोपंत कंग, सिद्धार्थ, ज्योती मॅम, चव्हाण, अपर्णा मॅम. कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन. यू हॅव टू बी व्हेरी ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. सक्सेसफुल होणं हे जिवंत व्यक्तीचं काम आहे. जिवंत बॉडीचं काम आहे, डेड बॉडीचं काम नाही आहे डिअर फ्रेंड्स. क्या बात आहे. ऑल आर एक्साइटेड. ऑल आर एक्साइटेड. ओमकार सरांचा व्हिडिओ मी ग्रुपमध्ये नक्की शेअर करेल. म्हणजे काय डेडिकेशन असतं. आणि मला सांगायला आवडेल, ओमकार सारखी व्यक्ती ऑल ओव्हर महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्र टू व्हीलरवरती ते फिरतात. टू व्हीलरवरती फिरून त्यांनी वाद्य ते काय म्हणूयात, ते इन्स्ट्रुमेंट वाजवायचं ते काम करतात आणि महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे. इट इज नॉट अ जोक डिअर फ्रेंड्स. इट इज नॉट अ जोक. इट इज नॉट अ पीस ऑफ केक. छोटी गोष्ट नाही आहे ही. सांगायचा उद्देश एक आहे, निसर्गाने, परमेश्वराने प्रत्येकामध्ये काही ना काही एक युनिक क्वालिटी दिलेली आहे. त्यामुळे आजपासून स्वतःला सकाळी उठल्यानंतर म्हणायचं, येस आय एम युनिक. आय एम युनिक. हे लिहून घ्या. येस आय एम युनिक. मी युनिक आहे. कारण जवळपास 850 कोटी जनता आहेत या पृथ्वी तलावरती. तुमच्यासारखे कोणीच नाही आहेत. तुम्ही खूप एक अँटिक पीस आहात. स्वतःला म्हणायचं आय एम एन अँटिक पीस. येस, यू आर अन अँटिक पीस. आपल्यासारखी जगात, मी तर स्वतःला म्हणतो कम ऑन, हे शेवटचं काय म्हणत प्रोडक्ट आहे असं नाहीच आहे जगात. मी स्वतःला नेहमी म्हणत असतो. होणारही नाही. नो, 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 नो. ओरिजिनलची कॉपी होऊ शकत नाही. ओरिजिनल इज ऑलवेज ओरिजिनल. राईट. सो तुम्ही सगळे ओरिजिनल आहात. सो आजपासून स्वतःला ब्लेम करणं स्टॉप. स्टॉप. ओके. आणि जर तुम्ही एवढं सांगून सुद्धा स्वतःला ब्लेम करत असाल तर मी तुम्हाला रिट्रीटमध्ये एक सुंदर टेक्निक देणार आहे. दॅट इज कॉल्ड अ रबर बँड टेक्निक. आय एम गोइंग टू टीच यू. मी तुम्हाला शिकवणार आहे. एखाद्या सपोज 24 आवर्समध्ये, 24 तासामध्ये तुम्हाला जर अनवॉन्टेड थॉट्स येत असतील आणि विचार येत आहेत, विचार जात आहेत, पण असे काही विचार आहेत ते जात नाही आहेत, मग अशा वेळेस काय करायचं, दॅट आय एम गोइंग टू टीच यू इन द रिट्रीट. प्लीज हॅव पेशन्स. चला आता जाऊयात नंबर 27 वरती. हो वाव.
नेक्स्ट आहे दाढी, जे झालं ते बदलत नाही, हे स्वीकारायचं आपल्याला. पास्ट वी कॅनॉट चेंज. भूतकाळ आपण बदलू शकत नाही, बिलकुल बदलू शकत नाही. बदलू शकतो आपण? कॅन वी चेंज? चला चॅटबॉक्समध्ये नो टाईप करा, आणि तुम्ही चेंज करू शकत असाल तर येस टाईप करा, आणि येस असेल उत्तर तर हे सेशन तुमच्यासाठी नाही आहे. ओके. नो, नो बडी कॅन चेंज पास्ट. कोणीही भूतकाळ बदलू शकत नाही. ओके. कुणीही भूतकाळ बदलू शकत नाही. जर मी माझा भूतकाळ मला बदलता आला असता तर वयाच्या 24व्या वर्षी मी एक चुकीचा निर्णय नाही, तो व्यक्ती चुकीचा होता. त्या बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस मला झाला. जर माझ्या हातात पास्ट असतं तर मी रिव्हर्स घेअर मारलं असतं आणि गेलो असतो. लाईफ डझंट हॅव द रिव्हर्स घेअर. आयुष्याला रिव्हर्स घेअर नाहीये युवराज. समजते का युवराज? आयुष्याला रिव्हर्स घेअर नाहीये. अनम्यूट करा युवराज. जे झालंय ते झालंय. युवराज अनम्यूट करा. समजते युवराज? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत आहे. जे झालंय ते झालंय युवराज. आपण आपला पास्ट बदलू शकत नाही. लक्षात येत आहे? जे घडलंय ते आपल्या हातात होतं की नाही हे बघत बसायचं नाही. व्हॉट इज इन माय हँड? माझ्या हातात काय आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. जेवढं माझ्या हातात आहे आय एम गोइंग टू चेंज, आणि जेवढं माझ्या हातात नाही आय एम गोइंग टू ऍक्सेप्ट. हा नियम लक्षात ठेवा. लक्षात येत आहे? जेवढं माझ्या हातात आहे आय कॅन चेंज. आय विल गिव्ह माय 100%, 1000% टू चेंज. आणि जे माझ्या हातात नाहीये दॅट आय विल ऍक्सेप्ट ऑर आय विल इग्नोर. ऑप्शन आहे तुमच्याकडे, एकतर ऍक्सेप्ट करा किंवा इग्नोर करा. आणि अजून एक कोटेशन लक्षात ठेवा, बड़ा बनना है तो कुछ चीजों को इग्नोर करना पड़ेगा, इग्नोर करना होगा. यू हैव टू इग्नोर. बड़ा वही बनता है जो इग्नोर करता है. काही गोष्टींकडे तुम्हाला जाणीवपूर्वक इग्नोर करावं लागेल. यू हॅव टू इग्नोर. आणि इग्नोर करणं हे सोपं काम नाहीये. इट इज नॉट दॅट मच इझी. समजतंय? भूपेंद्र चौधरी सर वेलकम. सोपं नाहीये हे. इट इज नॉट दॅट मच इझी. इग्नोर करणं सोपं नाही. आपल्या समोर घडतंय, द पर्सन इज चेकिंग अबाउट पेशन्स, तरी तुम्हाला असं वाटतं की आय हॅव टू डू समथिंग, आणि त्या मोमेंटमध्ये आपण काहीही करू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा, काहीही न करणं म्हणजे खूप काही करण्यासारखं असतं. हॅलो, काहीही न करणं म्हणजे सुद्धा खूप काही करण्यासारखं असतं. रिस्पॉन्स न देणं सुद्धा खूप मोठा रिस्पॉन्स असतो. हॅलो, अलका मॅम वेलकम. ओके. रिस्पॉन्स न देणं सुद्धा खूप मोठं रिस्पॉन्स आहे. खूप मोठा, खूप मोठा. अलका मॅम कशा आहात तुम्ही? आफ्टर लॉंग टाइम तुम्ही जॉईन करताय. अलका डोईझड मॅम, शक्य असेल तर अनम्यूट करा, शक्य असेल तर कॅमेरा चालू ठेवा. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू डिअर फ्रेंड्स, वी कॅनॉट चेंज अवर पास्ट. जे नाहीये ते नाहीये, जे आहे ते आहे. 99.99% आजचं सेशन हे मिस होणार होतं. आजचं सेशन हे कॅन्सल होणार होतं. खूप काय असे इन्सिडेन्सेस म्हणजे समोर होते. खूप काही टास्क होते, खूप काही कामं होते माझ्यासमोर. बट आपण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जन्माला आलोय. थांबून कसं चालेल? राईट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे बदलण्यासारखं नाहीये ते ऍक्सेप्ट करा और इग्नोर करा. 2 ऑप्शन देतोय. आतापर्यंत मी म्हणत होतो ऍक्सेप्ट करा. आता मी हे म्हणतो की नाही जमलं, इग्नोर करा. डू नॉट इन्व्हॉल्व इन दॅट. लक्षात येत आहे? एक तो भाग लो नाही तो भाग लो. एक तर भाग घ्या त्याच्यात, सॉल्व्ह करा, नाही तर भाग लो, छोड दो. लक्षात येत आहे? येस. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जाऊयात नेक्स्ट 28th नंबरला. मी बोलता बोलता सगळ्यांकडे लक्ष आहे बरं का माझं. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देतोय. काही जणांचे प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत. ओके ग्रेट. भविष्यात जास्त जाऊ नका, याचा अर्थ काय माहितीये का? काही जण ना, क्या बात यार, फंटॅसी लाईफ मध्ये पुढे आहे तो टॉपिक. चेतन शिंदे तुम्ही मला दिसत नाही आहात. ओके, थोडंसं कॅमेरा व्यवस्थित पकडा. आणि मॅडम तुम्ही शेजारी बसा, मला चेतन सरांशी बोलायचं आहे आज. चेतन सर कसं वाटतंय? आज पहिलं सेशन होतं. अनम्यूट करून बोला.
पॉसिबल असेल तर अनम्यूट करून बोला. काही जणांना झूमची सवय नाहीये अजून. हरकत नाहीये, सवय लावा. काळानुसार बदललं पाहिजे. हो. चेतन शिंदे पॉसिबल असेल तर अनम्यूट करून सांगा. कसं वाटतं तुम्हाला? आज पहिला दिवस आहे तुमचा. हा, बरं वाटतंय. हम्म. पण थोडासा आता त्रास झाला मला, जरा 1 तास. ओके, आज आपला पहिला दिवस आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवा, एक वाक्य लक्षात ठेवा. ओके सर. निसर्गाचा एक नियम आहे. निसर्गाचा एक नियम आहे. सिंपल मी तुम्हाला सांगतोय. ज्या कंपनीमध्ये कुलूप तयार होताना त्याच कंपनीत त्या कुलपाची चावी तयार होते. असं कधीच होत नाही की फक्त एक कंपनी आहे ती फक्त कुलूप बनवते आणि चावी दुसरी कंपनी बनवते. असं होत नाही. प्रॉब्लेम तुमच्या आत आहे, सोल्युशन पण तुमच्या आत आहे. फक्त एक गोष्ट आहे, प्रॉपर ट्रॅक पाहिजे, प्रॉपर गायडन्स पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विश्वास आणि संयम पाहिजे. थँक्यू व्हेरी मच रवींद्र टोसर सर. ओके. नियम काय आहे ते सांगितलंय. भविष्याचा जास्त विचार करू नका. का विचार करायचा नाहीये? कारण चेतन शिंदे सर, आता अनम्यूट केलं तरी चालेल. ओके, म्यूट करा, म्यूट करा. भविष्याचा जास्त विचार करायचा नाही याचा अर्थ काय माहितीये का? भविष्याचा जास्त विचार करायचा नाहीये याचा अर्थ काही जणांना फक्त विचार करतात, ऍक्शन काहीच करत नाहीये. मी तुम्हाला एकच सांगतो, 20% विचार करा, 80% ऍक्शन घ्या. 20-80चा नियम आहे हा. राहुल तळेकर सर उठून बसा. 20-80चा नियम आहे. 20-80चा नियम आहे. ओके, 20-80चा नियम आहे. 20% विचार करा, 80% ऍक्शन घ्या. नेमकं आपण उलट करतो. काय करतो? फक्त विचार करतो आणि पुढे ऍक्शनचं तसलं काही सांगू नका सर. शॉर्टकट काय असेल तर सांगा. ह्या जगात शॉर्टकट नाहीये. तुम्हाला हा लॉस पाहिजे असेल तर शॉर्टकट आहे. प्रॉफिट पाहिजे असेल देर इज नो शॉर्टकट, बट देर इज शुअर कट. त्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्सेस घ्यावे लागतील. सो डिअर फ्रेंड्स, आजपासून भविष्याचा विचार करत असताना विचार केलाच पाहिजे, बट 80-20चा नियम लक्षात ठेवा. 20% विचार करा आणि केलेल्या विचारावरती 80% ऍक्शन घ्या. उलट करू नका. आपण ऍक्शन करत नाही. वी लॅक इन द ऍक्शन. वी लॅक इन द ऍक्शन. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. ऍक्शन फार महत्वाची आहे. ऍक्शन नसेल, देर इज नो रिस्पेक्ट एट ऑल. देर इज नो सक्सेस एट ऑल. सक्सेस इज ऑल अबाउट क्विक ऍक्शन. ऍक्शन घेणं गरजेचं आहे. सो आजपासून भविष्याचा विचार करत असताना 20%, 20-80 नेहमी लक्षात ठेवा. 20-80, 20-80, 20-80 हा मॅनेजमेंटचा एक रूल आहे. तो मी पुढे भविष्यात तुम्हाला डीपमध्ये शिकवणार आहे. अशा कुठल्या 20% गोष्टी आहेत की जे तुमचे 80% रिझल्ट देतात, आणि अशा कुठल्या अनवॉन्टेड 80% गोष्टी आहेत जे फक्त 20% रिझल्ट देतात, प्रोडक्टिव्हिटी कमी करते. त्याच्यावरती पण आपण चर्चा करणार आहोत. ओके. सो आजपासून भविष्याचा विचार करत असताना वी हॅव टू फोकस ऑन ऍक्शन्स. ओके. या नेक्स्ट 29th. ओके, ग्रेट. वर्तमान काळात राहण्याचा सराव करा, प्रॅक्टिस करा, बी इन द प्रेझेंट. सगळ्या ध्यानाच्या टेक्निक्समध्ये काय सांगितलं जातं? बी इन द प्रेझेंट, बी इन द प्रेझेंट, बी इन द प्रेझेंट, बी इन द प्रेझेंट. जगातली सगळ्यात अवघड गोष्ट काय माहितीये का? वर्तमान काळात राहणं. सगळ्यात सोपं काय? भूतकाळाने भविष्यकाळामध्ये उडी मारणं. व्हेरी इझी. आणि वर्तमान काळामध्ये राहण्यासाठी मी तुम्हाला एक ॲफर्मेशन पण दिलेली आहे. वर्तमान काळात जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला एक ॲफर्मेशन फोकस करावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. माझ्या अंतर्मनाचा आणि वर्तमान काळाचा घनिष्ठ संबंध आहे. लिहून घ्या. माझ्या अंतर्मनाचा आणि वर्तमान काळाचा घनिष्ठ संबंध आहे. लिहून झालं असेल तर चॅट बॉक्समध्ये यस टाईप करा. माझ्या अंतर्मनाचा आणि वर्तमान काळाचा घनिष्ठ संबंध आहे. लेट मी चेक किती जण ऍक्टिव्ह आहेत. सक्सेस मिळवणं हे फक्त ऍक्टिव्ह लोकांचं काम आहे, जिवंत बॉडीचं काम आहे. ग्रेट. बरेच जण ऍक्टिव्ह आहेत आज. क्या बात आहे. हाऊसफुल सेशन. वर्तमान काळामध्ये राहण्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो. ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला एकतर फ्युचरमधले विचार येतात किंवा पास्टमधले विचार येतात, सिंपल टेक्निक काय आहे? दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास रोखून ठेवायचा,
आणि स्वतःला सांगायचं आय एम इन द प्रेझेंट, मी वर्तमान काळात आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास रोखून ठेवायचा आणि सांगायचं मी वर्तमान काळात आहे. आय एम इन द प्रेझेंट, आय एम इन द प्रेझेंट. याचा सराव करा, याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस तुम्ही ड्रायव्हिंग करताना करू नका. अरे डॉक्टर काळेंनी सांगितलंय की डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि सांगा मी वर्तमान काळात आहे. शेवटची अफर्मेशन नाही घ्यायची आपल्याला, अजून खूप लढायला जिंकायच्या आहेत. ठीक आहे नाही? यस. जिथे तुम्ही एकटे आहात, शांत आहात, रिलॅक्स अवस्थेमध्ये आहात, सुरक्षित आहात, तिथे शांत डोळे बंद करून डोळे मिटून दीर्घ श्वास घ्यायचा आणि स्वतःला सांगायचं की आय ॲम इन द प्रेझेंट. मी वर्तमान काळात आहे, मी वर्तमान काळात आहे, मी वर्तमान काळात आहे. आणि अफर्मेशन काय घ्यायची आहे? माझ्या अंतर्मनाचा आणि वर्तमान काळाचा घनिष्ठ संबंध आहे. माझ्या अंतर्मनाचा आणि वर्तमान काळाचा घनिष्ठ संबंध आहे. माझ्या अंतर्मनाचा आणि वर्तमान काळाचा घनिष्ठ संबंध आहे. याचा सराव करा. तिसरी अफर्मेशन अशीही घेऊ शकता, मी घेत असलेला श्वास मला नेहमी वर्तमान काळात राहण्यास मदत करतो. आता मला सांगा, तुम्ही श्वास कधी घेत नाही? कायम घेत असतो की नाही? मी घेत असलेला श्वास मला वर्तमान काळात राहण्यास मदत करतो. किती बेस्ट पॉवरफुल अफर्मेशन आहे, कुठेच भेटणार नाही तुम्हाला. मी घेत असलेला श्वास मला वर्तमान काळात राहण्यास मदत करतो. Isn't it powerful? Yes, it is. Right? Great. बाप्पू गायकवाड, वेलकम. कमिशनर साहेब, वेलकम. रेखा बांदल मॅम, वेलकम. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू डिअर फ्रेंड्स, की आपल्याला काय करायचं आहे, आपले जे विचार नेहमी फिरत असतात ना, पास्ट फ्युचर, पास्ट फ्युचर, पास्ट फ्युचर, त्याला बांधून ठेवायचं आणि म्हणायचं इथंच बसायचं, कुठे जायचं नाही माझ्या परमिशन शिवाय. असा कसा जातो? हां, येस. दोनच आहेत जगात गोष्टी, एक तर तुम्ही विचारांचे गुलाम आहात किंवा तुमचे विचार तुमचा गुलाम आहे. आता काय ठरवायचे तुम्ही ठरवा. आयदर यू आर कंट्रोल बाय युअर सबकॉन्शियस माइंड और यू विल कंट्रोल युअर सबकॉन्शियस माइंड. एक तर तुमचा रिमोट कंट्रोल तुमच्या सबकॉन्शियस माइंडकडे आहे किंवा सबकॉन्शियस माइंडचा रिमोट कंट्रोल तुमच्याकडे आहे. येस. मजा येते ना? येस. श्रेयश, वेलकम. राईट. 13th, निर्णय घेतल्यानंतर मागे वळून बघू नका. रतन टाटांचं एक वाक्य आहे, निर्णय घेण्यापूर्वी हजारो वेळा विचार करा, लाखो वेळा विचार करा. वन्स यू मेक अ डिसिजन, एकदा डिसिजन घेतलं, एकदा पण विचार नाही करायचा. डोंट थिंक अबाउट द राईट डिसिजन, टेक अ डिसिजन अँड मेक इट राईट, असं त्यांचं वाक्य आहे रतन टाटांचं. काय वाक्य आहे? ते योग्य निर्णय की अयोग्य हे विचार करत बसू नका, निर्णय घ्या आणि तो योग्य कसा करू शकतो त्याच्यावरती फोकस करा. उगच हे लोक सक्सेसफुल होत नाही. दे बिकेम सक्सेसफुल बिकॉज ऑफ देअर डिसिजन्स. आणि आपण प्रत्येक मोमेंटला डिसिजन घेत असतो. इव्हन तुम्ही आत्ता पण डिसिजन घेताय. सर जे सांगताय ते लिहू का नको हे पण डिसिजन आहे. कॅमेरा चालू करू का नको हे पण डिसिजन आहे. हसू का नको हे पण डिसिजन आहे. काही जण जोक झाल्यानंतर पण हसत नाहीत. त्याला पण टॅक्स आणि जीएसटी लागेल काही दिवसानंतर. पेट्रोलला लागतंय, बाकीच्याला लागतंय, म्हणजे काही पण होऊ शकतं. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, एकदा निर्णय घेतला तर डू नॉट लुक बॅक. वन्स यू मेक अ डिसिजन, कमिटमेंट इज कमिटमेंट, डिसिजन इज डिसिजन. एकदा डिसिजन घेतलं की मी लाईव्ह येणार आहे. एकदा मी डिसिजन घेतलं, मी तुम्हाला ही गोष्ट शिकवणार आहे. इकडची दुनिया तिकडे झाली तरी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॉब्लेम काय माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो. सक्सेसफुल आपण लोक काही जण का बनत नाहीत? ते निर्णय घेतात आणि परत निर्णय बदलत राहतात. आपण तसं नाही करायचं. आपण निर्णय घ्यायचं
आणि स्वतःला बदलत राहायचं. स्वतःला पॉझिटिव्ह वेजने चेंज करत राहायचं. लक्षात येत आहे? ध्येय ठरवायचं आणि स्वतःला पॉझिटिव्ह मॅनर्समध्ये चेंज करायचं. काही जण काय करतात, ध्येय ठरवतात, स्वतःला बदलत नाहीत, सारखं ध्येय बदलत राहतात, स्वतः आहे तिकडेच आहे तिथेच आहेत. तसं नाही करायचं. डिसिजन घेतलं की घेतलंच. आणि जे काही आहात ना तुम्ही आज, बिकॉज ऑफ युअर पास्ट डिसिजन, आज आपण जे काही आहोत आपण भूतकाळामधले घेतलेल्या निर्णयांमुळे आहोत. बघा ना, तुम्हाला चॉईस होतं ना, शनिवार आहे, कदाचित तुम्हाला मूवीला जायचं प्लॅन असेल, डिनरला जायचं प्लॅन असेल, बऱ्याच जणांना प्लॅन्स असतात, खूप सुंदर सुंदर प्लॅन असतात, फिरायला जाणं प्लॅन आहे, बरंच काय काय प्लॅन्स असतात, डिनरला जायचं प्लॅन आहे, बरंच दे आर लॉट ऑफ प्लॅन्स. बट एक डिसिजन महत्वाचा आहे की तुम्हाला इथे सेशन अटेंड करणं. वन डिसिजन कॅन चेंज युअर लाईफ. वन डिसिजन कॅन चेंज युअर लाईफ. ओके, कुणाचा तरी माईक चालू आहे. 31th नेक्स्ट. फंटॅसी लाईफ कडून नेहमी लांब राहायचंय. फंटॅसी लाईफ म्हणजे काय माहितीये? सोशल मीडियामध्ये जे काही दिसतंय ना आज, काही जण गोव्या टूरला जातात, फिरायला जातात, रील्स टाकतात, फोटोज टाकतात. काही जण तर काही कर्जाने पैसे घेऊन जातात ट्रिपला, असे पण बघितलेत मी. इकडून तिकडून उसने पैसे घेऊन जातात ट्रिपला. स्टॉप दिस. स्टॉप दिस. हा खरंच थांबवाय. तुम्हाला टेम्पररी प्लेजर मिळतं, पण परमनंट लॉस पण देतो, लक्षात घ्या. आपल्यासमोर प्रश्न हे असतात, ऑप्शन्स असतात. टेम्पररी प्लेजर पाहिजे का परमनंट लॉस पाहिजे? टेम्पररी प्लेजर तुम्हाला परमनंट लॉस देणार आहे. टेम्पररी प्लेजर म्हणजे काय, की बाबा हा ठीक आहे, असं काहीतरी हे ते. कमॉन यार, जिथे नाहीये तिथे नाहीये. स्टॉप कम्पेअरिंग युअर सेल्फ विथ द अदर्स. ते फेक असतं सगळं. बरेच जण म्हणतात, सर सोशल मीडियावरती माझे 5,000 मित्र आहेत. 5 पण तुमचे नसतात, त्यांना काहीतरी मदत मागा. दे आर नॉट विथ यू. सांगा त्यांना, मला तुझ्याशी बोलायचं आहे, 5 मिनिटं पाहिजे, माझ्या मनातलं काहीतरी सांगायचं तुला. किंवा तुमचं फोनपे जीपेचा स्कॅनर पाठवा त्यांना, एक छोटीशी मदत मागा. चेक देम. चेक देम. दे विल ब्लॉक यू. दे विल अनफॉलो यू. सोशल मीडिया जे काही चाललंय ते 100% खरं नाहीये. हे जगाला दाखवण्यासाठी आहे. फंटॅसी लाईफमधून बाहेर यायचं आहे. जेवढ्या लवकर आपण बाहेर येऊ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती, हल्ली वाढत चाललेली गोष्ट, व्हॉट्सअपला स्टेटस काही जण ठेवतात आणि परत ते तिथे एक बटन असतं, कुणी कुणी बघितलं ते चेक करा, अरे ह्याने बघितलं पण लाईक नाही केलं. इथून सुरुवात आहे. कमॉन यार. फेसबुकला आपण हे टाकलं, ह्याने कमेंट नाही केली आहे, लाईक नाही केलं, इथून सुरुवात आहे. इतरांनी आपल्याला लाईक करावं असे काहीतरी असलं पाहिजे की नाही आपल्याकडे. त्याला मराठी शब्द आहे पात्रता. इंग्लिशमध्ये आपण इंग्लिशमध्ये शब्द नाही पण मराठीतच म्हणतो आपण, लायकी. ती आपलीच बनवायची असते, आपल्यालाच बनवायची असते. शब्द फार अवघड आहे. का लाईक कराय लोकांनी आपल्याला? काय असं आपलं काय घोडं मारले आपण? कधीतरी प्रश्न विचारा स्वतःला. आणि ही सवय फार विचित्र सवय. साधा फेसबुक इन्स्टा सोडा, व्हॉट्सअप स्टेटसला जरी आपण काही जणांनी चुकून जरी बघितलं ना, आपलं तर याने बघितलं पण लाईक नाही केलं, आणि तुम्ही डिस्टर्ब होता. म्हणजे त्याच्या लाईक आणि अनलाईक वरती आपल्या आनंदाची डेफिनेशन आहे. बाप रे, अजून काय पाहिजे आपल्याला? आनंद दुःख म्हणजे त्याच्या लाईक वरती आपला आनंद आहे, त्यांनी लाईक नाही केलं की आपण दुःखी आहोत. म्हणजे वी हॅव गिवन युअर रिमोट कंट्रोल टू अदर्स. त्यामुळे स्टॉप युअर सेल्फ. हे सोशल मीडिया आहे ना, मायाजाल आहे. मायाजाल आहे. 90% गोष्टी सगळ्या फेक आहेत. आणि डिप्रेशनमध्ये जाण्याचं सगळ्यात मोठं रिझन तेच आहे, सोशल मीडिया. मी गमतीने म्हणत असतो, सोशल मीडिया ना, सोशल तेवढंच यूज करायचं. ओके, सोशल मीडिया सोशल तेवढंच यूज करायचं. लक्षात येत आहे? येस. त्यामुळे मला तर अलीकडे भीती वाटते. मी गेले 6-7 महिने झाले मी कोणाचे स्टेटस बघत नाही. भीती वाटते, अरे सर तुम्ही बघून सुद्धा काहीच तुमचं कमेंट पास नाही केलं. कमॉन यार, नॉट एट ऑल. त्यामुळे जवळच्या लोकांना मी हे सांगत असतो, व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती स्टेटस ठेवून आपली स्टेटस तयार होत नसते डिअर फ्रेंड्स.
आपण असं काहीतरी करूयात, आपला फोटो लोक त्यांच्या स्टेटसला ठेवतील, असं काहीतरी करूयात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही जण तर असे बहादूर बघितले, त्यांच्या बड्डेच्या दिवशी ते स्क्रीनशॉट मारून स्वतःच ठेवतात स्टेटसला. थँक्यू दीदी, थँक्यू ताई, थँक्यू अक्का, थँक्यू तात्या, थँक्यू मामा. म्हणजे दुसऱ्या तात्या, दुसऱ्या अक्कानी पण आपल्याला विश करावं. परत ती अक्का, तात्या, मामा, चुलता कोणी असेल ते परत विश करतात. परत त्याचा स्क्रीनशॉट. कमॉन यार, काय आहे? किती वाईट दिवस आले त्या सोशल मीडियामुळे. त्यामुळे सोशल मीडिया सोसल तेवढं, आज कमिटमेंट करा. सोशल मीडिया मला सोसल तेवढंच मी यूज करणार आहे. सोशल 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 मीडिया. लक्ष देत आहे? सो दिस इज इम्पॉर्टंट. समजतंय का? स्ट्रेसमध्ये जातात हल्लीचे हे जे लोक आहेत ना. मला पण अजून समजलं नाही हा कॉम्प्लेक्ट. ठीक आहे ना, समजेल हळूहळू. अन्न वस्त्र निवारण सोशल मीडिया आहे, पाहिजेच आहे. सोशल मीडिया पाहिजेच आहे. आज आपली भेट कशामुळे झाली? सोशल मीडियामुळेच झाली ना. पूर्ण आपल्याला बंद नाही करायचं आहे. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. ते मी पुढे शिकवणार आहे. नंबर 32. अनावश्यक चर्चा टाळा. थोडक्यात गॉसिप टाळा. तुम्हाला खूप मोठं व्हायचं असेल ना, तर खूप छोट्या छोट्या चांगल्या सवयी लावाव्या लागतात. तो काय बोलेल, ती काय बोलेल, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. काय म्हणतील लोक? लोकांना काही म्हणणार नाही. लोक चांगलं केलं तरी बोलतील, नाही केलं तरी बोलतील. कमवून यार, नाही विचार करायचा. त्यामुळे अनावश्यक चर्चा टाळा. अनवॉन्टेड नको आहे आपल्याला. लाईफ इज व्हेरी शॉर्ट पिरियड बिटवीन बर्थ अँड डेथ. वेळच नसला पाहिजे आपल्याला. रिपीट करतोय, लाईफ इज व्हेरी शॉर्ट पिरियड बिटवीन बर्थ अँड डेथ. जन्म आणि मृत्यूच्या मधला जो जो एक ट्रॅव्हलिंग आहे ना, प्रवास आहे ना, ते लाईफ आहे. जन्म झालाय, मृत्यू होणार आहे. आणि ज्यावेळेस आपलं एंड असेल ना, त्यावेळेस आपल्याला वाटेल का मग यार, मी माझं आयुष्य फक्त गॉसिपमध्ये घालवलं आहे. स्वतःसाठी जगलोच नाही, स्वतःच्या मनासारखं जगलोच नाही, दुसऱ्यांच्याच मतानुसार मी माझे मतं बनवत गेलो वगैरे. कमॉन यार, दिस इज नॉट लाईक दॅट. त्यामुळे ओव्हर थिंकिंग वाढण्याचं कारण एक आहे गॉसिप्स, अनवॉन्टेड डिस्कशन्स. त्यामुळे स्टॉप दिस, थांबवा. नेक्स्ट 33. शेड्यूल असणं खूप महत्त्वाचं आहे. टू डू लिस्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि डिसिजन घे, कम वॉट मे, काही झालं तरी देर शुड नॉट बी अ चेंजेस इन द टू डू लिस्ट. आणि टू डू लिस्ट रात्री झोपण्या अगोदरच करायचं आहे. 33मध्ये बघा, इमेजमध्ये बघा, डेली प्लॅन्स काय दिलं तिथे. मॉर्निंग रुटीन, डीप वर्क. डीप वर्क नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही वाचू शकता. खूप पॉवरफुल पुस्तक आहे डीप वर्क. एक्सरसाइज, हेल्दी फूड, इम्पॉर्टंट वर्क, क्वालिटी टाईम, लर्निंग समथिंग, की नाईट रुटीन्स, सगळं दिलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आजपासून रात्री झोपताना टू डू लिस्ट करा. उद्या मला काय काय करायचं आहे. अचानक काही ठरवू नका. अचानक एखादी गोष्ट तुम्ही ठरवत असाल, व्हॉट इज गोइंग टू हॅपन? ओव्हर थिंकिंग होणार आहे. परत स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, ताणतणाव, नैराश्य आहेच आपल्या वेटिंगला. राईट? सो तुमच्याकडे टू डू लिस्ट असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक पुस्तक वाचायचं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे फोकल पॉईंट. पुस्तक लिहून घ्या, फोकल पॉईंट. दुसरे आहे तेच लेखक सेम आहेत, इट दॅट फ्रॉग. तिसरं आहे गोल्स. एकच लेखक आहेत. लेखकाचं नावही सांगतो, ब्रायन ट्रेसी नाव आहे त्यांचं, ब्रायन ट्रेसी. खूप छान हॅबिट्स तुम्हाला लागतील. गो थ्रू दॅट. आता काही जण खूप मस्त नाटक, काय सर काय सर काय सर, गोल्स का, एक मिनटं शकाला का बुम बुम, लगेच लिहून घेणार तर नाहीच. एवढं भारी नाटक करतो, आयला उद्या लगेच सकाळी उठल्या उठल्या घेणार आणि लगेच मला सोमवार 2-3 दिवसांनी सांगणार, सर हर हर महादेव, झालं वाचून. ठीक आहे, तुम्ही लिहून घेता ॲटलिस्ट, तेवढ्यातच मी आनंद, म्हणजे समाधान आहे मला. पुस्तकाचे नावं सांगतो, फोकल पॉईंट, गोल्स, ईट दॅट फ्रॉग. एकच लेखक आहेत, ब्रायन ट्रेसी नाव आहे. माय फेवरेट रायटर, ब्रायन ट्रेसी. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्या दिवसाचा प्लॅन कसा करायचा, आठवड्याचा प्लॅन कसा करायचा, 15 दिवसाचा प्लॅन कसा करायचा, महिन्याचा प्लॅन कसा करायचा, 3 महिन्यांचा कसा करायचा, 6 महिन्यांचा कसा करायचा, वर्षाचा कसा करायचा, 2 वर्षाचा, 5 वर्षाचा प्लॅन कसा करायचा, आयुष्याचा प्लॅन कसा करायचा, फायनान्शियल गोल्स कसे ठरवायचे, स्पिरिच्युअल गोल कसे ठरवायचे, एव्हरीथिंग इज देअर. फॅमिली गोल्स कसे ठरवायचे, एव्हरीथिंग इज देअर.
सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. यू हॅव टू गो थ्रू दॅट बुक, दोज बुक्स. ओके, प्लॅन करू शकता तुम्ही. दिस इज अप टू यू, करणं गरजेचं आहे. नेक्स्ट 34th, प्रायोरिटी. कधी कधी आपण एक्स काम करायचं असतं ना, अचानक वाय आपल्या पुढ्यात येऊन धडकतं. पण आपल्याला हे कळलं पाहिजे की व्हॉट इज इन माय प्रायोरिटी, what is urgent, what is important, what is urgent and important, what is important but not urgent, what is urgent but not important, and what is not urgent and not important, what is not urgent and not important. त्याच्याकडे चुकून पण बघायचं नाही. लक्षात येतंय का? गेलं डोक्यावरून? चला, डोक्यावरून गेलं तर टेन्शन घ्यायचं नाही, आनंदी राहायचं. डोक्यावरून गेलं तर समजून घ्यायचं डोकं आहे. ओके, ही आपण शिकणार आहोत. मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंटमध्ये हे सगळं शिकवलेलं आहे. यूट्यूबला अवेलेबल आहे टाइम मॅनेजमेंट. चेतन शिंदे सर, उठून बसा. ओके, टाइम मॅनेजमेंटमध्ये आहे. माझं खूप बारीक लक्ष असतं सर, मला 4 डोळे आहेत. येस. हां, नेक्स्ट 35th 35, वेळ घालवणाऱ्या गोष्टी कट करा. कट 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 कट. इंग्लिशमध्ये एक वर्ब आहे, क्रियापद आहे, त्याचा फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म सेम आहे. कट कट कट. ज्याच्यात वेळ जाणार आहे, ज्याच्यात एनर्जी जाणार आहे, कट. कट इट. स्टॉप करा. आणि मी तुम्हाला हे आज डीपमध्ये शिकवणार आहे, काय स्टॉप करायचं, कसं स्टॉप करायचं. सांगणं फार सोपं आहे, पण हाऊ टू अप्लाय दॅट, हाऊ टू डू दॅट, इम्पॉर्टंट आहे की नाही? येस, इम्पॉर्टंट आहे की नाही? व्हेरी इम्पॉर्टंट. चला, चॅट बॉक्समध्ये टाका VI. VI म्हणजे काय? व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला शिकवणाऱ्या डीपमध्ये शिकूयात. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. VI. VI म्हणजे वोडाफोन इन आयडिया नाही. VI मीन्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी तुम्हाला आजच्या सेशनची सुरुवात काय केली होती? आज मी तुम्हाला एक अशी टेक्निक शिकवणार आहे ज्याच्याने तुमची लाईफ इज गोइंग टू ड्रास्टिकली चेंज इन 360 डिग्री. खूप मोठ्या लेवलला खूप मस्त चेंज होणार आहे सगळं. 2009 मध्ये मला एक पुस्तक भेटलं होतं. त्या पुस्तकामध्ये खूप मस्त गोष्ट शिकवली, दॅट इज फोकल पॉईंट. 2016 मध्ये मी ते वाचलं होतं. 2009 मध्ये मला इट दॅट फ्रॉग, गोल्स, फोकल पॉईंट मला 2016 मध्ये भेटलं होतं. त्याच्यातली एक सुंदर टेक्निक मी तुम्हाला शिकवतोय. आणि ते पुस्तक असं नाहीये की तुम्हाला एकदा वाचलं की समजेल. 2-3 वेळा वाचावं लागेल, तेव्हा समजेल. आणि पुस्तक फक्त वाचायचं नाहीये, त्या पुस्तकात स्वतःला बघायचं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, पुस्तकं बोलतात बरं का आपल्याशी. बोलतात की नाही पुस्तकं? किती जणांना अनुभव आहे की पुस्तक आपल्याशी बोलतं? द बुक्स स्पीक विथ अस अँड वी ऑल्सो स्पीक विथ द बुक्स. किती जणांना अनुभव आहे? मला तर आहे बाबा. आय स्पीक विथ द बुक्स. अरे बुक्स सोडा, आय स्पीक विथ द स्लाइड्स, स्क्रीन, आय स्पीक विथ द व्हिडिओज. येस, डॉक्टर ज्योती सिंग, येस. जर तुम्हाला तुमच्या टाईमच्या बाबतीत खूप कॉन्क्रीट राहायचं असेल ना, फोकस राहायचं असेल, ब्रायन ट्रेसीचे 3 बुक्स वाचा. ब्रायन ट्रेसीचे मी उद्या ग्रुपमध्ये टाकणार आहे. आय एम गोइंग टू पुट द इमेजेस ऑफ दोज बुक्स इन द ग्रुप. आणि ते वाचा, तुमचा वेळ वाचेल. आणि ज्या गोष्टी तुम्हाला 10 वर्षात करायचेत ना, 2च वर्षात होतील. माझं एक स्वप्न होतं की खूप मोठ्या बंगल्यामध्ये असं, ते मी लहानपणी बघायचं, कोण बनेगा करोडपती, अमिताभ बच्चन. असं वाटायचं याला आपण कधी कमवू शकू का? असं एवढं मोठं घर असेल का, बंगला असेल का, राईट? ते शाहरुख खानचे इंटरव्ह्यूज मी सारखं बघायचो. तो म्हणायचं, मन्नत ऐसा मैंने अट्रॅक्ट किया, लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, हे ते. मला वाटायचं याला कमवून आपलं होऊ शकतं का असं? आणि हे सगळं झालं डिअर फ्रेंड्स. हे सगळं झालं का? बिकॉज इफ यू रिस्पेक्ट द टाइम विल रिस्पेक्ट यू. लक्षात ठेवा, इफ यू रिस्पेक्ट द टाइम विल रिस्पेक्ट यू. जर तुम्ही वेळेला महत्त्व दिलं ना, वेळ तुम्हाला महत्त्व देईल. आणि जर तुम्ही वेळेला महत्त्व दिलं ना, तर जग तुम्हाला सॅल्यूट करेल. द वर्ल्ड विल सॅल्यूट यू. सक्सेसफुल लोकांची एक खासियत आहे, दे ऑलवेज रिस्पेक्ट देअर टाइम अँड अदर्स टाइम. स्वतःच्याही वेळेचा रिस्पेक्ट करा आणि दुसऱ्यांचाही करा. लक्षात येत आहे? येस. आणि हा जो टॉपिक आहे ना, मी हे कॉर्पोरेटमध्ये शिकवायचो मी हे. त्याच्यामध्ये कुठलं गाणं नाहीये, कुठलं काय म्हणत की कुठलं असं
काय म्हणतात त्याला, डान्स नाही आहे. इट इज अ कॉर्पोरेट ट्रेनिंग डिअर फ्रेंड्स. याच्यासाठी खूप पे करावं लागतं आणि हे आपण इझिली शिकतोय. आणि ह्या जर स्किल्स तुम्ही इम्प्लिमेंट केल्या, इफ यू इम्प्लिमेंट दीज ऑल द स्किल्स इन युअर लाईफ, खूप मोठ्या लेवलला सक्सेस मिळू शकता. आणि मी तुमच्या सोबत आहे. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं आहे, डिअर फ्रेंड्स, विशालचं वेलकम. मी तुम्हाला हेही सांगितलेलं आहे की तुमचे जे गोल्स आहेत त्या गोल्स तुम्ही लिहायचे आहेत. आणि ज्यावेळेस आपला गोल सेटिंगचा टॉपिक होईल तेव्हा मी पुन्हा शिकवणार. आणि हे गोल सेटिंगचं टॉपिक मी दिवाळीमध्ये खूप डीपमध्ये शिकवलेलं आहे. गो थ्रू द सेशन्स. सुविद्या मॅम वेलकम. गो थ्रू द सेशन गो थ्रू करा, मग तुम्हाला फायदा होईल. यूट्यूबला बरेच सेशन्स माझे अवेलेबल आहेत. गोल सेटिंग काही जण 5 मिनटात शिकवतात, मी 8-8 दिवस शिकवलं आहे. 2-2 अडीच तासाचे सेशन्स मी घेतलेत. का? कारण जे आपल्याकडे आहे ते आपण एकदम डीपमध्ये शिकवायचं. सरफेस लेवलला नॉलेज देणं मुळात मला आवडत नाही. तसं बघितलं मी हाडाचा शिक्षक आहे असं मी स्वतःला समजतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. चला, पेन तयार ठेवा, नोटबुक तयार ठेवा. मी तुम्हाला 4 गोष्टी शिकवणार आहे. वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी कट कशा करायच्या त्या शिकायला तयार आहात? इफ यू आर रेडी, चॅट बॉक्समध्ये यस टाईप करा. यस इन द चॅट बॉक्स. क्या बात आहे. सगळे तयार आहेत? तुम्ही सगळेच तयार असाल तर आपला भारत सुप्रीम पॉवर होऊ शकतो बरं का. डेफिनेटली होऊ शकतो. मग कुठले रेट्स वाढले तरी चालेल. पेट्रोलचे रेट्स वाढू द्या, गॅस सिलेंडरचे वाढू द्या, काही होऊ द्या, सोन्याचे भाव वाढू द्या. आपल्याकडे सोन्यासारखे विचार असतील तर काही होऊ शकतं. माझं चॅटबॉक्समध्ये खूप बारीक लक्ष आहे. आणि जे चॅटबॉक्समध्ये कमेंट करतात ना ते खरंच मला आवडतात. ते लोक का तर ते ॲक्टिव्ह आहेत. मला ॲक्टिव्ह लोक आवडतात. तुम्ही बघा ना, एखाद्या शेतात गेला असाल आणि त्या शेतामध्ये सूर्यफूल असेल ना, 2 प्रकारचे सूर्यफूल असतात. एक असा असतो फुललेला आणि एक असा असतो. असा असा पाहिजे असा. राईट. हरिहर ओले फ्रॉम दौंड. कविता माळी मॅम. गुड. फुललेला पाहिजे. असं असं असा पाहिजे. असं नाही आवडत लोकांना. आणि मी माझ्या सेशनच्या माध्यमातून करतो बरं का. काही जण असे असतात ना, त्यांना मी म्हणतो अरे असं इकडं. तेव्हा नाही नाही नाही, अरे असं नाही नाही नाही. आता किती वेळा त्यांना असं करायचं. ते म्हणून नाही 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 मी असाच आहे. ओके. ऑलवेज ट्राय माय बेस्ट की नाही नाही रे चल ना स्माईल दे ना. नाही 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 मी असाच आहे. अरे बोल ना. नाही नाही मी असाच आहे. अरे तू तसाच आहे पण आय एम ट्राईंग माय बेस्ट टू हेल्प यू ना. वाय डोंट यू थिंक? वाय डोंट यू मेक ॲक्शन ऑन दॅट? टेक ॲक्शन ऑन दॅट. वाय डोंट यू मेक डिसिजन्स? ओके. चलो, 4 गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही जर कमिटमेंट केल्या तुमची लाईफ खूप चेंज होणार आहे. आणि हे शिकून आपण थांबूयात आणि याच्यावरती आपण चर्चा करूयात. नंबर 1, सगळे लक्षात ठेवा, पॉईंट लिहायचा आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्यावरती आजपासून आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे. लिहून घ्या. अशा काही गोष्टी आहेत, अशी काही कामं आहेत ज्यांना आजपासून आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे. काही जण लिहून घेत नाहीयेत मला दिसताय तिथे, पण ठीक आहे मी काहीच बोलणार नाहीये. आणि परत सेशन नंतर मेसेज करतं सर यू स्माइल लाईक शाहरुख, यू लुक लाईक हे आणि ते. अरे नको आहे मला ते. आय एम द बिग सुपरस्टार ऑफ माय लाईफ. मला माहिती आहे. आय वॉन्ट टू मेक यू सुपरस्टार. त्यामुळे हे लिहून घ्या, फॉलो करा. लिहिणं महत्वाचं आहे. पूर्वी म्हटलं जायचं ना वाचाल तर वाचाल. आता लिहाल तर वाचाल. लिहिलेलं वाचाल ना. येस. नंबर 1 साठी काय आहे? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यावरती तुम्हाला आजपासून जास्त काम करायचं आहे. मी या नोट्स ग्रुपमध्ये तर लगेच शेअर करणार आहे. डोंट वरी. ओके. नंबर 1ला काय सांगितलं? अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या टास्क आहेत. रवींद्र ठोसर सर तुम्ही बिझनेस करता हे लक्षात ठेवा. अशा कोणत्या गोष्टी मला जास्त करावं लागेल ज्याच्याने माझा बिझनेस वाढेल. ओके. तुम्ही व्यवसाय करत असाल, तुमचा बिझनेस असेल, तुम्ही स्टुडंट असाल, मला असं काय करावं लागेल, कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, कोणत्या गोष्टींना मला जास्त वेळ द्यावा लागेल. क्लिअर? समजलं का? इफ इट इज क्लिअर चॅटबॉक्समध्ये सी टाईप करा. पहिला पॉईंट समजला सगळ्यांना?
अशा कोणत्या गोष्टी आहेत गणेश क्षीरसागर सर, की काय करायचंय आपल्याला आजपासून त्यांना जास्त वेळ द्यायचा आहे? कोणत्या गोष्टींना जास्त वेळ द्यायचा आहे? नंबर 1, ज्या गोष्टी आपल्याला जास्त उत्पन्न देतील, रिस्पेक्ट देतील, आपला बिझनेस वाढवेल, आपला नेटवर्क वाढवेल, अशा गोष्टी जास्त करायच्यात. रिपीट करू? ठीक आहे. त्याच्यामध्ये काय काय येणार आहे? अशा कुठले कार्यक्षेत्र आपले आहेत ज्याच्यामध्ये आपलं उत्पन्न वाढेल, आपला सन्मान वाढेल, आपली लाईफस्टाईल चेंज होईल, पैसा मिळेल, नाव मिळेल, प्रसिद्धी मिळेल, रिस्पेक्ट मिळेल, मान सन्मान मिळेल, अशा गोष्टींना जास्त वेळ द्यायचा. तुम्ही तुमच्या शब्दात लिहून घ्या, मी नोट्स ग्रुपमध्ये टाकणार आहे. आपले झूम झाले की लगेच ग्रुपमध्ये शेअर करेल, डोंट वरी. आणि आजपासून आपण काय करणार आहोत, आपले झूम सेशन झाल्यानंतर रवी सर ग्रुप अनलॉक करतील, ओपन टू ऑल. तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत तुम्ही कमेंट तिथे टाकू शकता, सेशन कसं वाटलं किंवा काय व्हॉट एव्हर इट इज. ओके फाईन. नंबर 1 समजला? चॅटबॉक्समध्ये 1 टाईप करा. 1 लेट मी चेक किती जण टाईप करतात. 1 सीमा मॅम, बंडोपंत कंक, ओमकार बेंद्रे. ओमकार, मला खरंच तुमचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे, कारण मी स्वतः तुमचा हात माझ्या हातात घेऊन बघितलाय, त्यामुळे मला ते दुःख माहिती आहे काय. ओके. मी माझ्या करिअरची सुरुवात 8 मार्च 2009 मध्ये मी पण खूप म्हणजे कष्टाने हे सगळं केलंय. मी जाहिराती वाटायचं काम केलंय, घरोघरी अशा जाहिराती वाटणं, रात्री जाहिराती पेस्ट करणं. अँड बाय द वे, माझे पप्पा PSI होते, आता रिटायर झालेत. PSI असून सुद्धा मी ह्या गोष्टी करायचो, बिकॉज तेव्हापासून होतं की आपण स्वतःच्या, मी रिट्रीटमध्ये माझी सगळी स्टोरी सांगणार, आय एम गोइंग टू टेल माय हिस्ट्री. तेव्हा तुम्हाला वाटेल की एवढ्या म्हणजे एवढ्या तळागाळाला जाऊन एखादा माणूस एवढी कामं करू शकतो आणि आज इथपर्यंत पोहोचू शकतो. ओके. आणि ते ओंकार मला तुमच्यामध्ये दिसतंय. एवढ्या तुम्ही शून्यातून आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा अवॉर्ड मिळवणं हे फार प्रचंड अवघड आहे हे सगळं, आणि ती जर्नी वाटते तेवढी सोपी नाहीये. आय रिअली प्राऊड ऑफ यू. सो नंबर 1 मध्ये काय सांगितलंय की अशा कोणत्या गोष्टीत की ज्यांना जास्त वेळ द्यावा लागेल, त्याच्यातून नाव, पैसा, प्रसिद्धी मिळेल, नेटवर्क स्ट्रॉंग होईल, तुम्ही बिझनेसमॅन असाल तर. ओके. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्याच्याने तुमची हेल्थ स्ट्रॉंग होईल. म्हणजे तुम्ही आजपासून मेडिटेशनला वेळ द्या, ध्यानधारणेला वेळ द्या, व्यायामाला वेळ द्या. ओके. तुम्ही आध्यात्मिक असेल तर आध्यात्मिक गोष्टींना वेळ द्या. हॅलो, आध्यात्मिक म्हणतोय मी. ती आजकाल अध्यात्म म्हणजे फार वेगळं चाललंय मार्केटमध्ये, मी नाव घेणार नाही. बरेच बाबा लोक आहेत. दॅट इज नॉट अध्यात्म. अध्यात्म फार वेगळं आहे, कधीतरी मी सांगेल. राईट, फार वेगळं आहे ते. त्या अध्यात्माच्या नावाखाली बरंच काय काय चाललं, दॅट इज कम्प्लिटली बॅड थिंग्स. ओके. पहिली गोष्ट समजली. ग्रुपमध्ये मी एकदम डीपमध्ये आज पाठवेल. नाही समजलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे इथे, मी ग्रुपमध्ये टाकेल. नंबर 2 लिहून घ्यायचं आहे. कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्यांना कमी वेळ दिला तरी चालेल? समजतंय का? कमी वेळ द्यायचा त्यांना. म्हणजे कोणत्या गोष्टी माहिती आहे का? फ्रेंड्स. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या ध्येयाशी सुसंगत नाही आहेत, तुमच्या टार्गेटशी, तुमच्या स्वप्नांशी ते कनेक्टेड नाही आहेत, त्यांना कमी वेळ द्या. आणि ठरवून अशा गोष्टी कमी करायच्या आहेत. कदाचित व्हॉट्सअपला जास्त चॅट्स होत असतील, फोनवर जास्त बोलणं असेल, महिलांच्या बाबतीत जास्त असते, खूप बोलत राहतात, खूप बोलत राहतात, खूप बोलत राहतात. आय रिस्पेक्ट महिला, आय एम नॉट ब्लेमिंग यू. आय हॅव माय वाईफ, आय हॅव माय डॉटर, आय हॅव अ मदर. आय रिस्पेक्ट, आय डू रिस्पेक्ट. बट थिंग इज वॉट, हे आजपासून थांबवायचं आपल्याला. ज्या गोष्टी आपल्या ध्येयाशी, आपल्या टार्गेटशी, आपल्या स्वप्नांशी सुसंगत नाही आहेत, त्या गोष्टींना कमी वेळ द्या, कमी वेळ द्या, कमी वेळ द्या. हळूहळू कमी वेळ देत 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 बंद करा. समजतंय? आणि त्याच्यासाठी एक इंग्लिशमध्ये पुस्तक आहे, लर्न टू से नो. नाही म्हणायला शिका. जगातली अवघड गोष्ट आहे. नाही म्हणायला शिका. लर्न टू से नो असं पुस्तकाचं नाव आहे.
अरे पुस्तक मी फर्स्ट इयर सेकंड इयर असताना वाचलेले पुस्तकं आहेत हे. त्यामुळे आय एम व्हेरी मास्टर टू लर्न टू से नो. ओके, सो तुम्हाला ते शिकायचं. दीज आर द लाईफ स्किल्स. तुम्ही प्रत्येक गोष्टीला येस म्हणायला लागला तर नो बडी विल रिस्पेक्ट युअर टाईम. आणि आपला वेळ इज इक्वल टू अवर लाईफ. वेळ म्हणजेच लाईफ आहे ना. एखादा व्यक्ती तुमचा वेळ वाया घालवत असेल म्हणजेच काय, तुमचा तो लाईफ वाया घालवतोय. हेच आहे ना. गेटिंग. नंबर 2 काय आहे लक्षात घ्या. अशा कोणत्या गोष्टीत की ज्यांना कमी वेळ दिला तरी चालेल. काही अशा क्रिया आहेत, वर्तणूक आहेत आपण करत असतो ज्या आपल्या ध्येयाशी सुसंगत नसतात. म्हणजे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याची काहीच मदत होत नाही. एखादा व्यक्ती 1.5 तास फोनवर बोलतो आणि तुमचं ध्येय काय, इंडियाज नंबर 1 हिप्नोथेरपिस्ट, तो फोनवर फक्त गॉसिप करतोय. त्याचा काय फायदा आहे तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी? वी हॅव टू बी व्हेरी प्रॅक्टिकल. लक्षात येत आहे? जर तुमचे ध्येय मोठे असतील तर अदरवाईज डोंट टेक मी व्हेरी सिरियसली. जे चाललंय देवाच्या कृपेने चाललंय ढकलगाडी. पण नाहीये. तुम्ही माझ्या ओरामध्ये आहात, माझ्यासोबत आहात, माझ्या फॅमिलीमध्ये आहात, माझ्या कम्युनिटीमध्ये आहात. सीमा मॅम, दिस इज नॉट इम्पॉर्टंट राईट नाव. आय विल पुट इन द ग्रुप. डायव्हर्ट होईल सगळं. ओके. पुस्तकांची नावं आणि हे सगळ्या गोष्टी मी ग्रुपमध्ये पाठवेल. डोंट वरी. आय एम विथ यू. क्लिअर? सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, अशा कोणत्या गोष्टी आहेत विचार करा की ज्या ठरवून ना आता हळूहळू बंद करायच्यात. हळूहळू त्याला म्हणायचं हम आपके हे कोण. मेहुना नाही म्हणायचं त्याला. आणि हम दिल दे चुके सनम तर बिलकुल नाही म्हणायचं. वाट लागून जाईल. पिक्चरांची नावं पण बघा कशी आहेत. हॅलो. मग आपल्या लाईफची होणार आहे गोलमाल हे भाई साहेब, गोलमाल आहे. सगळं असंच होणार आहे. कळणारच नाही आपल्याला. आईला आपण 35 वर्षाचे झालो पण काहीच 35,000 पण कमवू शकत नाही महिन्याला. 70ला टेकलो पण स्वतःचा साधा फ्लॅट घेऊ शकलो नाही. कम ऑन. लक्षात येत आहे? हे फॉलो करा डिअर फ्रेंड्स. हे मी तुम्हाला का सांगतो, मी फॉलो केलं आहे. आज मी माझ्या लाईफमध्ये आय हॅव कम्प्लिटेड ऑल माय ड्रीम्स. अगदी बंगला, गाडी, ऑफिस, एव्हरीथिंग, सगळं शिक्षण, एव्हरीथिंग एव्हरीथिंग सगळं. आता इथे रवींद्र शिंदे म्हणून आहेत. रवींद्र, अनम्यूट करू शकाल तुम्ही? मोठेपणा नाहीये. Yes, रवींद्र sir. सांग, बोलू मी? चालेल रवींद्र सर? रवींद्र. Yes, sir. ओके, ठीक आहे. मी बोलतो, तुम्ही म्यूट करा, परत नंतर मी बोलायला सांग. हे रवींद्र सर, रवींद्र शिंदे आहेत. Okay, sir. बारामतीच्या क्लिनिकला जॉईन झालेत. मोठेपणा नाही सांगत. माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की सर मला थेरपीची खूप गरज आहे, परंतु आय एम सॉरी मी पे नाही करू शकत. मी त्यांना एकच बोललो की तुम्ही जॉईन करा, बाकीचं पुढच्या पुढे बघूयात. पण रवींद्र मला वारंवार विचारायचं की सर पण पैसे फी तर भरावं लागेल ना सर, हे तर करावं लागेल ना, असं तर करावं लागेल, तसं तर करावं लागेल. पण मला माहिती होतं मी पुढे काय करणार आहे. मी रवींद्र सरांना म्हणलं की रवींद्र, कष्ट करायची तयारी आहे का? ही सेड येस. कष्टाला नाही तर म्हणणार नाही ना. नाही नाही ना सर, मी करू शकतो, तुम्ही सांगाल ते करेल. मी म्हणलं ठीक आहे, थेरपी जॉईन कर. आणि 1-2-3 आठवडे ते थेरपीला आले. आणि नंतर मग माझ्या स्टाफला ते सांगायला लागले, सर खूप चांगला रिझल्ट आला, सर असं झालं, पॉझिटिव्ह चेंज आले. आणि मला सरांसोबत कायम राहायचं आहे. आणि माझ्या स्टाफने मला सांगितलं सर ते रवी सर असे म्हणतायत की तुमच्यासोबत तुमच्या ओरामध्ये राहायचं आहे, टीममध्ये यायचं आहे, वगैरे वगैरे वगैरे. मी पुढचा मागचा काहीच विचार नाही केला. आणि त्या व्यक्तीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल, फायनान्शियली एवढे ते स्टक आहेत, प्रचंड स्टक आहेत. पण मी त्यांना काहीच जाणीव होऊ दिली नाही. त्यांना मी एकच सांगितलं, मी तुमच्यासोबत आहे. मी त्या व्यक्तीला ओळखतही नव्हतो. आणि लेट मी टेल यू, त्या व्यक्तीला मी जॉब पण लावून दिला, काम पण दिलं आहे, आणि त्यांना मी स्वतःच्या पायावरती उभं पण केलं आहे. हे फक्त 2 आठवड्यांची ओळख आहे. रवी, बरोबर? Yes, sir. फक्त हे 2 आठवड्यांची ओळख आहे. आणि मी त्यांना हे सांगितलं की डोंट वरी, आय एम विथ यू. हे मी तुम्हाला का सांगतोय? देर इज द रिझन बिहाइंड इट डिअर फ्रेंड्स. आता उद्या तुम्ही सगळे येऊ नका माझ्याकडे, सर हमको भी जॉब चाहिए सर. हमको भी जॉब चाहिए सर. अरे मी अगोदर डोळे चेक करतो. मी डोळ्यांचा डॉक्टर आहे. म्हणजे डोळ्यांचे म्हणजे ते तसे स्पेशल डॉक्टर्स नाही आहेत. त्याचे डोळे खोटं नाही बोलले माझ्याशी. त्याला खरंच गरज होती जॉबची.
तो खूप स्ट्रक झाला होता. अगदी येऊन मला सांगत, सर आता संपले आयुष्यातून सगळं अंधार अंधार. ही भाषा होती त्याची 2 आठवड्यांपूर्वी. आणि आज तो मला म्हणतोय की सर मी काहीही करू शकतो. लेट मी टेल यू. आणि आज तो दररोज 1,000 लोकांपर्यंत आपल्या अस्मिता हिप्नोथेरपीचे ब्राउशर्स घरोघरी पोचवतोय तो. घरोघरी पोचवतोय. सोपं नाहीये मित्रांनो हे. एवढ्या उन्हामध्ये तो काम करतोय. एवढं सोपं नाहीये. काहीच ओळख नव्हती त्या रवीची आणि माझी. 2 आठवड्यांपूर्वी रवी मी ओळखत होतो तुम्हाला 2 आठवड्यांपूर्वी. आणि बाय द वे बारामतीकर तुम्ही ओळखता त्याला, संध्याकाळच्या बॅचला असतो तो. इव्हन सकाळच्याही बॅचला असतो तो. सकाळच्याही थेरपीला असतो. आणि आज ती व्यक्ती, त्याचा कॉन्फिडन्स, बापरे, यू कॅनॉट इमॅजिन. तर सांगण्याचा उद्देश काय? यस इज यस, नो इज नो. रवींद्र ठोसर सर, मी नाही झोपणार. म्यूट करा. ओके. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू डिअर फ्रेंड्स, जिथं शक्य आहे ना मी तिथे तुम्हाला हेल्प करणारच आहे. आणि मी त्याला हे शिकवतोय, रवी जे झालंय ते गंगेला मिळालंय. खूप पास्ट खूप डेंजर आहे त्याचा. जे झालंय ते गंगेला मिळालंय. आणि फक्त पास्टचा विचार करत बसला तर तो एकच त्यांनी टिक पण केलं की सर मला असं वाटतं आयुष्यातून सगळं संपलंय. नाही. आणि नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यभर लक्षात ठेवा, जिथं वाटतं ना सगळं संपलंय तिथून नवीन सुरुवात होत असते. जिथं वाटतंय ना संपलंय तिथे नवीन सुरुवात होते. रवीच्या लाईफमध्ये खूप काही घडून गेलंय. खूप काही घडलंय. रवी म्हणजे रविकुमार काळे नाही हा, रवींद्र शिंदे जो आता आपल्याशी बोलतोय तो. त्याच्या लाईफमध्ये अशा एवढ्या नको असलेल्या गोष्टी घडून गेल्यात आणि शेवटी नियतीने त्याला इथपर्यंत आणून पोहोचवलं. आणि आज तो आपल्या टीम सोबत काम करतोय. आणि मी मागचा पुढचा काहीच विचार नाही केला, मी त्याला काम दिलंय. आणि आत्ता डिअर फ्रेंड्स, आत्ता मला 15 मिनिटं लेट का झाले, आय वॉज इन एबीसी आप्पा बळवंत चौकामध्ये मी होतो. आणि आता रवींद्रने टार्गेट घेतले की जवळपास XYZ अमाऊंट अशी आहे. अमाऊंट म्हणजे जाहिरातीची अमाऊंट. जवळपास बारामतीमध्ये 3-3.5 लाख लोकांची पॉप्युलेशन आहे. सगळ्यांपर्यंत घराघरात आपलं नाव जात आहे. हे रवींद्र करतोय. सोपं आहे का हे सगळं? सोपं आहे काय सगळं? इट इज नॉट दॅट मच इझी. त्याच्यासाठी लागते मेहनत, जिद्द, चिकाटी, फोकस लागतं आयुष्यामध्ये. आणि मी त्याला हे शिकवलं ऑन द फर्स्ट डे की जे झालंय ते गंगेला मिळालंय. ते आपल्या हातात नाहीये रवी. यू हॅव टू गो हेड. पुढे जायचंय. आणि आज तो करतो, एवढ्या कष्टाने करतो. एव्हरीथिंग इज डुईंग. एवढ्या उन्हामध्ये डिअर फ्रेंड्स, फक्त 5 मिनिटं जरी आपण बाहेर गेलो ना, आपण डिस्टर्ब होतो. तो 4-4, 5-5 तास काम करतो उन्हामध्ये. आणि हे मोटिवेशन हे तर कुठून? त्याच्यासाठी असं काहीतरी लागतं. आणि काय आहे की जेव्हा संपलंय ना सगळं, काहीतरी होणार आहे आपल्या लाईफमध्ये, नवीन काहीतरी होणार आहे. चेतन शिंदे सर तुमच्यासाठी पण हे वाक्य आहे. जेव्हा आपल्याला वाटतं ना सगळं संपलंय, तिथून काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे. झाली का नाही सुरुवात काल? आता पुढे धमाका होणार आहे. फक्त पॉझिटिव्ह राहा. आपण पॉझिटिव्ह असलो की आपल्या अवतीभोवती ते वातावरण तयार होतं. तशी लोक आपल्या आयुष्यात येतात, तशी माणसं येतात. तुम्ही जर म्हणलात ना काही नाही सगळे फसवेच आहेत आयुष्यात, जगात सगळे फसवेच आहेत, मग तुमच्या लाईफमध्ये फसवणारेच लोक येतात. तुम्ही म्हणा खूप सुंदर जग आहे, तुमच्या लाईफमध्ये चांगले लोक आहेत, खूप मदत करणारे पण लोक आहेत, सगळे चांगले लोक आपण लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो. हे अँटी नाही. ही ज्या ज्या अँटी बघा, मी जर ब्लॅक कलरचा चष्मा घातला तर मला सगळं ब्लॅक दिसणार डिअर फ्रेंड्स. वाय नॉट चेंज देन? बंडोपंत कंक सर म्हणतात एंड इज द बिगिनिंग. येस इट इज. एंड इज द स्ट्रॉंग बिगिनिंग. राईट. चला, नंबर 2 मी काय सांगितलेलं आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांना वेळ कमी दिलं तरी चालेल. आणि आता नंबर 3 वरती येतोय. डिअर फ्रेंड्स, आपण 21व्या शतकात राहतोय. आणि हे आजपासून सांगणं बंद करा, बोलणं बंद करा, ब्लेम करणं बंद करा की मार्केटमध्ये जॉब्स नाही आहेत. सगळ्यात खोटरडं वाक्य आहे. जे मला म्हणतात की जॉब नाहीये, जॉब नाहीये, फार मग असं वाटतं की काय करावं याचं. जगात जॉब्स नाहीयेत असं म्हणायचं नाहीये. त्या जॉबसाठी जे स्किल लागतं ना ते आपल्याकडे नाहीये. दिस इज द फॅक्ट. दिस इज द फॅक्ट. आज ह्या रवींद्र शिंदेकडे काम करायची धमक आहे, मेहनत करायची जिद्द चिकाटी आहे, त्याला लगेच जॉब मिळाला ना. लक्षात येते का? ती गोष्ट आपल्यात असणं गरजेचं आहे. आजपासून हे बंद करा. नाही सर बहुत वो लेआउट चल रहा है मार्केट में, IT में. अरे कम ऑन. तुझं नाणं खणखणीत असेल ना तर कुठे चमकू शकतो. लात मारेल तिथे पाणी काढायची क्षमता तुझ्यात असेल ना, कम ऑन, यू कॅन डू एनिथिंग इन युअर लाईफ. एनिथिंग इन युअर लाईफ. ज्याच्यात धमक आहे ना तो बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड कुठे पण हे करेल आणि राजकारणामध्ये पण मुख्यमंत्री होऊन दाखवेल. आहेत की नाही असे? येस, आपलं नाणं खणखणीत पाहिजे. त्यामुळे आपल्याला शिकायचं असतं रवींद्र ठोसर सर, बिझनेस मॅनेजमेंट.
हे शिकणं गरजेचं आहे. हे स्किल आहे, जन्मजात कोणी नसतं हे शिकावं लागतं. वी हॅव टू लर्न दिस काइंड ऑफ ऑल द स्किल्स. असं हे मी माईक घेऊन का आईच्या पोटातून नाही आलो. थेंबे थेंबे तळे साचे, असं भसाक्कन नाही साचे. लक्षात येते का? थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू अगोदर मी आरशासमोर बोलण्याचा सराव केला, एका व्यक्तीसमोर बोलण्याचा सराव केला, 2 लोक 3 लोक, ओळखीचे अनोळखी, नंतर नंतर मग साम टीव्ही, TV9 ह्या मोठ्या मोठ्या चॅनल्सवरती आलो. नाही नाही, आम्ही खाल्लं तर तुपाशी, नाही तर रातभर उपाशी, असं नाही चाललं. जे आहे ते खावं लागेल सुरुवातीला. कुठून तरी सुरुवात करावी लागेल. आज रवींद्र शिंदे नावाचा व्यक्ती माझ्यासोबत आपल्या अस्मितासोबत काम करतोय, जाहिराती वाटायचं. आणि मी त्याला पहिल्या दिवशी सांगितलं, आयुष्यभर जाहिराती नाही वाटायचंय तुला, पुढे जाऊन तुला समुपदेशन शिकायचंय, काउन्सिलिंग शिकायचंय. बोललो की नाही रवींद्र? हे करायचंय, पुढे जायचंय. आणि मोठा माणूस तोच असतो जो आपल्या जवळच्या लोकांना मोठा करतो, आणि आपल्याला मोठं बनायचंय. त्यासाठी हे स्किल आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नंबर 3 मध्ये आहे, आजपासून अशा कोणत्या नवीन गोष्टी मला करायला सुरुवात करायच्या आहेत की ज्याच्यातून मला सक्सेस मिळणार आहे. काही अशा नवीन गोष्टी करायला सुरुवात करायच्या आहेत ज्याच्यातून मला सक्सेस मिळणार आहे. तुम्ही तुमच्या शब्दात लिहा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये हा मेसेज पाठवणार आहे. एकदम सुटसुटीत पाठवेल, डोंट वरी. कोणत्या स्किल मला शिकावे लागेल, काय शिकावं लागेल, काय करावं लागेल. पूर्वी पुण्यामध्ये ना, इथे ऐश्वर्या हॉल म्हणून आहे पुण्यामध्ये, ऐश्वर्या हॉल. तिथे मी बंडोपंत कंक, तुम्ही आहातच. पूर्वी मी ते हॉल बुक करायचो, माहिती आहे ना, हॉटेल बुक करायचो, एक ऑडिटोरियम. सकाळी 7 वाजता बोलवायचं. तुम्हाला आठवतंय का? येस, अनम्यूट करून बोला शक्य असेल तर. हो सर, आठवत आहे. हा, सकाळी 6:45ला बोलवायचो मी, 7 वाजता हो, हो. बोलवायचो. पुण्यामध्ये रविवारी सकाळी 7ला हे सगळे हजर असायचे. सकाळी 7 वाजता इथे शेजारीच हॉटेल आहे, ऑडिटोरियम आहे, तिथे 150-200 लोक सकाळी हजर असायचे. मी सकाळी 7 ते 9:30 10 पर्यंत सेशन तिकडे घ्यायचो. ही जी आता मी शिकवतो हे तिकडे घ्यायचो ऑफलाईन. आणि मग परत दिवसभर थेरपीज आणि इन्क्वायरीज असायच्या. जग बदललं, काळ बदललं, कोविडने सगळं बदलून टाकलं. मग यावं लागलं ऑनलाईन. बदलत्या वेळेनुसार स्वतःला बदलायचं. आणि हे बदलण्यासाठी आपल्याला कोणत्या स्किल शिकावे लागतील, कोणकोणते स्किल अपडेट करावं लागेल, स्वतःला अपग्रेड करावं लागेल. आपण नेहमी मोबाईल अपग्रेड करत राहतो, पण स्वतःला कधी केलं आपण? स्वतःला अपग्रेड करावं लागेल. स्वतःला अपग्रेड करावं लागेल. मग अशा कोणत्या स्किल आहेत की ते मला शिकावे लागतील, त्याची लिस्ट काढा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक स्किल शिकावं लागेल, दॅट इज पब्लिक स्पीकिंग. बोलायला शिकलं पाहिजे. बोलणाऱ्याची माती विकतं, न बोलणाऱ्याचं काय म्हणतात, सोनं देखील विकलं जात नाही, गहू देखील विकलं जात नाही, हे की नाही? बोलायला शिकणं गरजेचं आहे. बोलणं गरजेचं आहे. बोलणं गरजेचं आहे. तो काळ गेला, MBA झालं तरच तुम्हाला जॉब आहे किंवा तुम्ही कमवू शकता, नाही. काळ बदललाय डिअर फ्रेंड्स, काळ बदललाय. लक्षात येत आहे? बोलायला जमलं पाहिजे, सेलिंग स्किल जमलं पाहिजे. ज्याला सेलिंग स्किल शिकायचे त्यांच्यासाठी एक पुस्तक आहे, यू कॅन सेल नावाचं पुस्तक आहे, शिवखेरांचं. यू कॅन सेल, शिवखेरा, यू कॅन सेल हे पुस्तक हे मी कॉलेजमध्ये असताना वाचलेले पुस्तक आहे ते. तेव्हा पेरलेलं आत्ता उगवत आहे. लोकांना वाटतं याला एवढ्या कोटीच्या बंगल्यात राहतो, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, सब कुछ आहे, हो ना. शनी कधीच मागे लागत नाही वाटतं त्यांच्या. असं नाही आहे, क्षणाला शनी मागे लागतो, पण त्या शनीला पण माहिती आहे आपण काय चीज आहे हे माहीत पाहिजे आपल्याला. आपल्याकडे काय स्किल आहे. स्किल्स तुम्हाला वाचवतात. स्किल्स तुम्हाला वाचवतात. वैशाली मॅम म्हणतात, डेडिकेशन, कन्सिस्टन्सी, पेशन्स अँड पॉझिटिव्ह माइंडसेट हेल्प अस टू अचीव द गोल्स. बरोबर आहे वैशाली मॅम. एफर्ट्स अँड हार्डवर्किंग इज इम्पॉर्टंट फॉर सक्सेस. अगदी बरोबर आहे. सिद्धार्थ कुंभार म्हणतात, जो दिखता है वही बिकता है सर. क्या बात आहे, बरोबर आहे. बंडोपंत कंक सर म्हणतायत की एंडिंग इज द स्ट्रॉंग बिगिनिंग. अगदी बरोबर आहे. क्या बात आहे. समजतंय तुम्हाला काय मला बोलायचं ते. माझ्या भावना समजतायत तुम्हाला. ग्रेट. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंबर 3ला काय सांगितलं, अशा कोणत्या गोष्टी मला करायला सुरुवात करावं लागेल, कोणत्या स्किल्स मला शिकावे लागतील. स्किल्स लिहून काढा. कम्प्युटर स्किल असेल, टेक्नॉलॉजी असेल, AI टूल असेल, जे काही. आता जग बदलत चाललंय, आपण पण बदललं पाहिजे. बदलत्या काळानुसार जर आपण बदललो नाही तर आपल्या त्या नोकिया मोबाईल सारखं होईल. नोकिया माहिती आहे? नोकिया कुछ नहीं किया. ते नोकिया कुछ नहीं किया, बदललं नाही. सॅमसंगने मार्केट मारून टाकलं. तसं व्हायला नको. हमारा बजाज तसं व्हायला नको. बदललं पाहिजे, वेळेनुसार बदला. महाराष्ट्रातला नाही, देशातला एकही हिप्नोथेरपिस्ट असं नाहीये
की जो त्याच्या क्लायंट्सला रात्री झूमवरती सेशन्स देतो. असं एकही हिप्नोथेरपिस्ट नाही आहे. आणि जर घेत असेल तो फ्री देत नाही. इट्स माय ओपन चॅलेंज. फ्री कोणी देत नाही आहे. मी तुम्हाला काउन्सिलिंग पण फ्री देतोय, थेरपी पण देतोय, रिट्रीट पण फ्री देतोय, प्लस झूम पण देतोय. सांगण्याचा उद्देश एक आहे, यू हॅव टू बी युनिक. मी स्वतःला युनिक समजते, तुम्ही पण युनिक समजा. नंबर 3ला मी सांगितलेलं आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला नवीन शिकाव्या लागतील. आणि नंबर 4, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आत्ताच्या आत्ता, ते आहे ना सिंगम, अभी के अभी बंद करायचे. आत्ताच्या आत्ता बंद करून टाका. नंबर 4ला काय सांगितलंय, तुम्ही अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याची लिस्ट काढायची तुम्हाला की ज्याचा तुम्हाला काहीच फायदा नाहीये, फक्त तोटा आहे. आत्ताच्या आत्ता तुम्हाला त्या गोष्टी बंद करायच्या आहेत. आणि आपण आपल्या जीवनाकडे, आपल्या आयुष्याकडे एकदम तटस्थपणे बघा की हा मला हे करायचं आहे. नवीन दृष्टिकोनातून बघा, हा मला हे करायचं आहे. हा माझ्या हे ध्येयाशी सुसंगत नाहीये, माझ्या टार्गेटशी सुसंगत नाहीये, माझ्या गोल्सशी सुसंगत नाहीये, माझ्या विजन मिशनशी सुसंगत नाहीये. स्टॉप इट. स्टॉप इट. ब्लॉक इट. लिव्ह इट. इग्नोर इट. बंद करा त्या गोष्टी. नंबर 4ला आहे, त्या गोष्टी बंद करा ज्याच्यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाहीये. त्या गोष्टी पूर्ण बंद करा. सो डिअर फ्रेंड्स, ह्या 4 गोष्टी मला तुम्हाला सांगायचं होतं. मी ग्रुपमध्ये खूप डिटेल्समध्ये पाठवणार आहे आपले झूम सेशन झाल्यानंतर. ओके, जवळपास आपण 1.5 तास झाले चर्चा करतो आहोत. तर आता आपण वळणार आहोत. आज आपले 10 पॉईंट्स एक्सप्लेन करून झालेले आहेत. लास्ट सेशनपर्यंत 25 झाले होते, आता 35 झालेले आहेत. मला वाटतं 5वं सेशन पण आपलं होईल, पार्ट 5 पण होईल, पार्ट 6 पण होईल. ओके, येस, समजणं महत्त्वाचं आहे. नाही ते 50चे 50 पॉईंट्स मी तुम्हाला सहज वाचून दाखवू शकलो असतो, ते माझ्या सतत विवेकबुद्धीला पटणार नाहीये. डीपमध्ये शिकवणार. चलो, आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. काही नियम आणि अटी आहेत. प्रश्न आजच्या टॉपिकबद्दल विचारा, डायव्हर्ट करू नका. ओके, आजच्या टॉपिकबद्दल विचारा. अदरवाईज बाकी मी तुम्हाला इथे अवेलेबल आहे सेंटरला. चलो, काही प्रश्न असतील अनम्यूट करून बोलू शकता, विचारू शकता. येस, यू कॅन आस्क क्वेश्चन. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अगोदर अनम्यूट करा, तुमचं नाव सांगा आणि मग प्रश्न विचारा. असं नाही म्हणे, हॅलो सर, हॅलो सर, मी 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 बोलतोय, मी मी नाही का, मी 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 असं नाही बोलायचं. ओके, मग मी पण विचारणार, तू 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 कोण बरं बाबा, तू कोण आहे सांग. तर तुम्ही अगोदर तुमचं नाव सांगा. तुम्ही बारामतीमधून बोलताय की पुण्याच्या क्लिनिक म्हणजे सेंटरवरून बोलताय हे सांगायचं. चलो, स्टार्ट. हां, आणि पॉसिबल नसेल तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये पण कमेंट करू शकता, क्वेश्चन विचारू शकता. रायटर कोण आहेत ग्रुपमध्ये येईल, नो प्रॉब्लेम. येस, डज एनीबडी हॅव एनी डाऊट, क्वेरी, क्वेश्चन? हां, विचारा, प्रश्न विचारा. माझं नाव विकास वाघमोडे आहे. विकास सर बोला. पुण्याच्या क्लिनिकमध्ये मी आलो होतो सुरुवातीला. आजचा तुमचा पॉइंट नंबर 34 होता की स्पष्ट प्रायोरिटी ठेवा. राईट. सपोज मी सगळं प्लॅन केलेलं आहे, माझ्या प्रायोरिटीज सेट आहेत, पण कधी कधी बाकीच्या काही अडचणी येतात जीवनात किंवा कामामध्ये, आणि काही अनएक्सपेक्टेड कामं येतात अशी की ज्याला मला नाही नाही म्हणता येणार आहे. तर मग ही प्रायोरिटी कसं मॅनेज करायचं? सी, ईट दॅट फ्रॉग नावाचं पुस्तक आहे विकासजी, वी ईट दॅट फ्रॉग. त्याच्यामध्ये खूप डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे की तुम्हाला आहे ना एक तटस्थपणे विचार करावा लागेल की तुमच्यासमोर असे, हे बघा, वेन वी गो टू द हॉटेल्स ना, हॉटेलमध्ये जातो ना, तर वेटर, आपण असं नाही आपण वेटरला सांगतो की वेटर येऊन आपल्याला प्रश्न विचारतो, व्हॉट वुड यू लाईक टू ऑर्डर, तुम्हाला काय ऑर्डर करायला आवडेल. विकास सर अनम्यूट करा, बरोबर आहे की नाही? प्रश्न हो, असाच बरोबर. असतो, व्हॉट वुड यू लाईक हो, टू ऑर्डर, बरोबर? आपण असं बरोबर. म्हणतो का, हे बघ तुला जे आवडतं ना ते मागव, चल आज मी खूप खुश आहे, सरांचं झूम सेशन मी केलंय, पॉझिटिव्ह राहायचं आहे, असं म्हणता का तुम्ही? नाही. नाही.
तुम्ही ते मेनू कार्ड बघणार. तुम्ही मेनू कार्ड बघितल्यानंतर त्यातले काही डिशेस आहेत ते डोळ्यासमोर आणणार आणि व्हिज्युअल करणार की त्याची टेस्ट लास्ट टाइम कशी लागली होती, याच्या अगोदर कशी होती, आत्ता कशी लागू शकते, ह्या हॉटेलमधली टेस्ट काय आहे, इथे स्पेशल काय आहे. हे मेंटल कॅल्क्युलेशन होतं की नाही विकास सर? येस. हो. तर कोणतीही गोष्ट Yes. करण्या अगोदर समोर 4-5 कामं असतील तर मेंटल कॅल्क्युलेशन करा की आता हे अर्जंट आहे, ओके हे इम्पॉर्टंट आहे बट नॉट अर्जंट आहे, हे अर्जंट अँड इम्पॉर्टंट आहे, इट इज नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट बट इट इज इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, हे लक्षात यायला पाहिजे. आणि मग तुम्हाला त्याचं आउटपुट पण कळले पाहिजे की हा मी आता हे जर काम केलं, हे न टाळण्यासारखं काम आहे, हे जर मी काम आता केलं तर पुढे माझा वेळ वाचू शकतो, माझे एफर्ट्स वाचू शकतात आणि मला याच्यातून जास्त आउटकम आहे. हे मेंटल कॅल्क्युलेशन करायला जमलं पाहिजे. दॅट इज ऑल्सो अ स्किल. ते प्रॅक्टिसने जमणार आहे. गेटिंग विकासजी? ते प्रॅक्टिसने जमणार आहे. आणि हो. कधी कधी आपल्याला फ्लेक्सिबल राहणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही म्हणाला डॉक्टर काळेंनी सांगितलं की टू डू लिस्ट काही झालं तरी, इकडली दुनिया तिकडं झाली तरी टू डू लिस्टमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. आणि तुम्ही सकाळी 9ला उठता आणि काय दिलं तिथे व्यायामाला जा, जिमला जा वगैरे वगैरे. आणि तुमचा मित्राचा कॉल येतो, अरे मी गाडीवरून पडलोय, मला घ्यायला येणार. तुम्ही म्हणता नो 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 नो, टू डू लिस्ट. असं नाही चालणार. तिथं फ्लेक्सिबल व्हावं लागेल. समटाइम्स वी हॅव टू बी व्हेरी फ्लेक्सिबल. आपला एवढे तरी काय म्हणत आपल्याकडे तो सेन्स आहे की कोणत्या गोष्टीला येस म्हटलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीला नो म्हटलं पाहिजे. राईट? ते बुक तुम्ही वाचा, अजून जास्त क्लिअर होईल. बाय द वे, हो सर. त्या बुकची वाचतो. ना ऑडिओ, ती बुक ऑडिओ फॉर्ममध्ये यूट्यूबला अवेलेबल आहे. यूट्यूबला अवेलेबल आहे. राईट? लेट मी टेल यू, माझ्याकडे ते ऑफलाईनला पण हा फोन आहे जवळपास 10 वर्षांपूर्वीचा फोन आहे. असाच मी ठेवलेला आहे. तो मी ब्लूटूथला कनेक्ट करतो. हा माझा ओरिजिनल फोन. यू कॅन सी ते जे आहे ना, मी माझ्या ऑफलाईनला सुद्धा डाउनलोड करून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो ना, ते मी फॉलो करतो. कारण चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लवकर लक्षात येत नाही. बरोबर की नाही? तर ईट दॅट फ्रॉग नावाचे मराठी व्हर्जनमध्ये आहे. नरेंद्र जोशी म्हणून त्यांनी ते काय म्हणत रेकॉर्ड केलेलं आहे. 3 तास 9 मिनिटाचं आहे. यू कॅन सी. हे ऑफलाईनला मी डाउनलोड करून घेतलेलं आहे. सो यू कॅन डू दॅट. ओके? ओके येस. सर. येस. एका थँक शब्दात यू. सांगतो, मेंटल कॅल्क्युलेशन करा. मेंटल कॅल्क्युलेशन व्हिज्युअलाइज करा की बाबा हे केलं की असं होऊ शकतं, ते केलं की असं होऊ शकतं. तुमच्या टू डू लिस्टमध्ये आहे, सगळं प्लॅन केलं आहे आणि एखाद्या तुमच्या मित्राचा बर्थडे आहे, तुम्ही म्हणता उद्या बघूयात, परवा बघूयात, चालेल का? नाही, अर्जंट आहे, इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे का नाही? एखाद्या मित्राचं लग्न आहे, अर्जंट इम्पॉर्टंट आहे. येस, दॅट वी हॅव टू डू. चलो नेक्स्ट. पुस्तकाचं नाव आहे ईट दॅट फ्रॉग. मी ग्रुपमध्ये शेअर करेल, डोंट वरी. हॅलो, नेक्स्ट क्वेश्चन. येस प्लीज, नाव सांगा आणि प्रश्न विचारा. रवींद्र ढोसर सर, नमस्कार. क्या बात आहे, रवींद्र सर बोला. गुड इव्हनिंग, बोला. सर मला 4-5 पुस्तकांची डिटेल मला जरा पाठवून द्या आणि स्वस्त कुठे भेटेल ते मला सुचवून द्या जरा थोडस. हे जी लेखक आहेत ना, ते माझे रिलेटिव्ह नाही आहेत. ओके. नाहीये मान्य, पण तुम्ही वाचून घेत असाल. हे मी तुम्हाला तर ग्रुपमध्ये तुमचे- पाठवणार आहे. तुमच्यावर हो, माझं चालेल. खरंच रवींद्र ठोसर सर, माझं खूप खूप तुमच्यावर खूप प्रेम धन्यवाद. आहे. खूप धन्यवाद, सगळ्यांवरती खूप प्रेम आहे. धन्यवाद. मी ग्रुपमध्ये लिस्ट पाठवणार आहे, डोंट वरी. हो सर, येस. खूप ओके. धन्यवाद. येस. हट्टा केली बरं का. आणि आपण हसत खेळत जायचे पुढे. एकमेकांना हात हा, दिलाय ना, yes, हात देऊन पुढे जायचं. yes, yes. हे सेशन टील अँड द लाईफ चालणार आहे. जोपर्यंत हे झूम बीम काय आहे ना, तोपर्यंत आपलं चालणार आहे. नवीन काहीतरी येईल आयुष्यात आपलं, तरीच चालणार आहे. ओके. एक दिवस मी तर Okay. आय एम जस्ट वेटिंग की बाबा एक दिवस असं येईल की तुम्ही बरंच काय काय टेक्निक्स घेऊन मी येणार आहे मार्केटमध्ये. कदाचित तुम्ही मला, आय एम नॉट सेइंग की तुम्ही मला आस्था टीव्हीवरती बघाल, पण इंटरनॅशनल टीव्हीवरती नक्कीच बघाल. ओके. ऑल द बेस्ट, ऑल द येस. बेस्ट. चलो, धन्यवाद. बुक्सची नावं आणि लेखकांची नावं मी ग्रुपमध्ये टाकेल. खूप छान प्रश्न हो, विचारला जरा- रवींद्र सर, मी पाठवेल हा, ग्रुपमध्ये. तेच म्हणलं. येस. चलो ओके नेक्स्ट. सर, धन्यवाद. येस सर, थँक्यू व्हेरी मच. रवींद्र सरांचं माझं बॉन्डिंग खूप छान झालं, त्यामुळे आम्ही थट्टा मस्करी हसत खेळत सगळ्यांशीच झालेलं आहे. ओके. चलो, तुम्ही सगळे फॅमिली मेंबर आहात. चला, कोणाला काय प्रश्न असतील ते विचारू शकता. तुम्हाला माहिती आहे का, मी पुढचं टॉपिक पण आता लगेच 10-15 मिनिटात कव्हर करू शकलो असतो, पण ते मला पटणार नाही आहे, कारण प्रत्येक टॉपिकला न्याय द्यायचा असतो. ओके. चला, कोणाला काय प्रश्न असतील ते विचारा किंवा चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. सर मी काही कोण सर बोलतंय? हॅलो, सर रवींद्र शिंदे बोलतोय. हा, रवींद्र बोल. हा, काही
नाही, जरा कन्फ्यूज होतोय, गडबडून जातोय. एकदम हे होत नाही. ओके. रवींद्र सर, रवींद्र आपल्या ही 5वी मला वाटतं 5th सेशन आहे. पहिले अगोदरचे 4 सेशन्स बघून घ्या. ओके. यूट्यूबला अवेलेबल आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ठीक आहे. मग तुम्हाला क्लॅरिटी येईल आणि नंतर परत तुम्ही पुढच्या ओके सर. सेशनला प्रश्न विचारू शकता. पुढच्या शुक्रवारपर्यंत तुम्ही सगळे व्हिडिओज बघून घ्या आणि परत हा प्रश्न विचारा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चॅट बॉक्समध्ये टाकू शकता, नो प्रॉब्लेम. अनम्यूट करून विचारू शकता. बोलता येत नसेल तसं हात वरे करून विचारा, पण विचारा. येस येस. ज्यांना बोलता येत नाही त्यांनी असं हात वरे करून विचारा. आय विल ट्राय माय बेस्ट. समजते का बघूयात मला ती भाषा. ओके. चलो अजून काय प्रश्न असतील तर विचारा. ग्रेट. छान. मला वाटतं कुणालाच काय प्रश्न नाही आहेत. तर रवी सर आता व्हॉट्सॲप ग्रुप ओपन करतील. तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं हे ग्रुपमध्ये तुम्हाला बारामतीकर तुम्ही बारामतीच्या ग्रुपमध्ये शेअर करा. पुणेकर तुम्ही पुण्याच्या ग्रुपमध्ये शेअर करा. आणि मी दोन्ही ग्रुपमध्ये आत्ता मी जे तुम्हाला 4 पॉईंट सांगितलेले आहेत. काही जण प्रवासात आहेत त्यांनी लिहून घेतलं नसेल. काही जण ऑन ड्युटी आहेत. ओके. सो डोंट वरी, मी तुम्हाला ते हे पाठवेल. त्याचे काही इमेजेस आहेत दॅट आय विल पुट इन द ग्रुप. ठीक आहे. चलो कुणाला अजून काय प्रश्न असतील तर विचारू शकता. अदरवाईज आपण थांबूयात. येस. बघा ना, ओव्हर थिंकिंगची आपली ह्या 5वं सिरीज आज होतं नाही का. 4th की 5th राईट. येस. अजून मला वाटतं अजून 2 सेशन्स होऊ शकतात. येस. नो प्रॉब्लेम. कितीही होऊ द्या. नो इश्यू. चलो कुणाला काय प्रश्न असेल तर विचारू शकता. आणि प्रश्न नसतील तर आपण थांबूयात. येस. ओके. चला प्रश्न नाही आहेत असं मी समजतो आणि आपण इथे थांबूयात. तुम्ही सगळे इथे आलात, एवढ्या पेशन्सली तुम्ही ऐकलं. काही फॉलो करणार आहात, काही जण नाही करणार आहेत. सगळ्यांचं वेलकम. सगळ्यांना थँक्यू. सगळ्यांना गुड नाईट. सगळ्यांना टेक केअर. भेटूयात पुढच्या झूम सेशन्समध्ये. उद्या मी पुण्यात अवेलेबल आहे. आणि हां जीटी आय थिंक जीटी काय प्रश्न आहे. जीडीआर ओके किती वेळ येईल? ठीक आहे. त्यांचं माईक चुकून ऑन झालं असेल. चला ठीक आहे. चलो थँक्यू व्हेरी मच. थांबूयात. बाय. टेक केअर अँड गुड नाईट. थँक्यू व्हेरी मच. बाय. सगळ्यांनी ग्रुपमध्ये तुमचे पॉझिटिव्ह काय असतील ते कमेंट्स तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करणार आहात. थँक्यू व्हेरी मच. बाय. टेक केअर. गुड नाईट.